sexual harassment is a trauma for a woman. Anybody groping you, anybody pinching your butt, it might just change your personality. कितीतरी बायका एवढ्या खचून जातात की they are not able to come back to that normal self again. Sexual terrorism हे माणसांनी बायकांसाठी वापरलेलं एक वेपन आहे. एक बाई 10 वर्षांनी जरी कंप्लेंट केली तरी ती गोष्ट झाली आहे. I could have moved to alcohol. I could have moved to smoking. But I think spirituality helped me. Financial independence म्हणजे नुसतं पैसे कमवणं हा नाही. तुमचं लाईफस्टाईल आहे. स्वतः फंड तुम्ही ते करू शकाल. दॅट इज फिनान्शियल इंडिपेंडन्स. लहान मुलांना आपण युजली त्यांचा कन्सेंट घेत नाही किंवा त्यांची स्पेस आपण रिस्पेक्ट करत नाही. किंवा मुलाबरोबर फोटो काढला की आपण पटकन त्याला स्टोरीवर टाकतो, ह्याच्यावर टाकतो. पण आपण त्या मुलाला विचारत नाही. टेलिव्हिजनमध्ये बायकांना जास्त पेमेंट आहे पुरुषांपेक्षा. येस, बिकॉज बिकॉज एव्हरी स्टोरी इज अराउंड अ वुमन. 2 मोठे स्क्रीन प्ले आहेत आपल्याकडे, एक रामायणा आणि एक महाभारत. फ्रॉम दॅट स्क्रीन प्ले ओनली आपले सगळे डेली सोप बनलेले आहेत. इन एव्हरी सिरियल यू विल फाइंड अ कॅरेक्टर लाईक कुंती, यू विल फाइंड अ कॅरेक्टर लाईक द्रौपदी. टेलिव्हिजन इज ऑफ द विमेन, बाय द विमेन, फॉर द विमेन. नमस्कार. आर पार वुमन की बात मध्ये मी मुग्धा गोडबोले पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मी जेव्हा या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये कामाला लागले असं नको, काम सुरू केलं असं आपण म्हणूया, तेव्हा मी पुण्याहून मुंबईला शिफ्ट झालेली आणि तशी बऱ्यापैकी टिपिकल अभिनय करायचा आहे आणि काहीतरी या इंडस्ट्रीमध्ये करायचं आहे अशा भावनेने आलेली, पण तरी बऱ्यापैकी तशी साधी बावळट म्हणावे अशी होती. ग्लॅमरस अशी खूप कमी माणसं त्यावेळेला माझ्या आजूबाजूला होती आणि त्यांच्यापैकी एक खूप महत्त्वाचं नाव म्हणजे मानसी साळवी. आजही मानसी तितकीच ग्लॅमरस दिसते. कशी काय हे आता आपण तिच्याशीच बोलताना जाणून घेऊया. आज आपल्याशी गप्पा मारायला आली आहे मानसी साळवी. हाय मानसी. हॅलो मुग्धा. मानसी, तू आज गप्पा मारायला आली आहेस. खूप वर्षांनी तू मला अशी भेटली आहेस म्हणून मला खूप आनंद होतोय आणि त्या निमित्ताने माझ्याकडनं तुला हे बर्वा स्किन थेरपीचं गिफ्ट हॅम्पर. थँक्यू. तू ह्यांची प्रॉडक्ट्स वापरली आहेस का? ही ऑर्गॅनिक असतात, गाईच्या तुपापासून बनवलेली असतात. नक्की वापर, खूप सुंदर असतात, अतिशय माइल्ड, केमिकल्स नसलेली आणि खूप छान असतात. थँक्यू. थँक्यू बर्वा. आणि आईने सांगितलं होतं कोणाच्या घरी जाताना रिकाम्या हाती जाऊ नको, म्हणजे तिच्यासाठी पण काहीतरी आण. अरे वा, दिस इज फॉर यू. ओ थँक्यू सो मच. आय होप यू लाईक इट. थँक्यू. थँक्यू. खूप वर्षांनी आज आपण भेटलो आहोत आणि मला फार छान वाटतंय, कारण तू तशीच दिसतेस अजूनही, काहीही बदल नाहीये तुझ्यामध्ये. मलाही म्हणायचंय मुग्धा की आपण मला वाटतं एकत्र एक सिरियल केली ना, वी शॉट समथिंग, आणि तेव्हापासून तू माझी फेवरेट आहेस. अरे सो आज आपण खूप वर्षांनी भेटतोय, बट आय एम जस्ट हॅपी टू सी यू. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि तू आलीस, वेळ काढून आलीस, कारण तुम्ही बऱ्यापैकी तसे हिंदी इंडस्ट्रीमध्ये काम करणारे किंवा टेलिव्हिजन, तुम्हाला वेळच मिळत नाही. हां, थोडं हेक्टिक आहे, पण आता एवढे वर्ष काम केल्यामुळे थोडी सवय झालेली. तरी मला असं वाटतं माझ्या अंदाजाने तू 30 वर्ष काम करत असशील ना? 29 years. हो ना. म्हणजे जेव्हा प्रायव्हेट चॅनल्स चालू झाले किंवा जेव्हा टेलिव्हिजन इंडस्ट्री अशी सुरू झाली तेव्हापासून तू काम करतेस. म्हणजे सॅटेलाइट चॅनल झी TV त्यावेळी त्याचा जो पहिला डेली सोप होता, पहिला डेली सोप ऑन अ सॅटेलाइट चॅनल झी TVवर, हो, हिंदीमध्ये कर्तव्य होतं. I was a part of it. So I am the part of the first daily soap on a satellite channel. पण तिथपर्यंत कशी गेलीस तू? कर्तव्यपर्यंतचं तुझी जर्नी काय होती? मुग्धा, मला ना मॉडेलिंग खूप अपीलिंग वाटायचं. आय वॉज अ मॉडेल. मी खूप ॲड्स केल्या आहेत. मी 95 मध्ये मिस महाराष्ट्र होते. ओके. आणि त्याच्या आधी मिस मुंबई नावाची ब्युटी कॉन्टेस्ट झाली होती, जी टाइम्स ग्रुपनी केली होती. त्याचं फिनाले ताज हॉटेलला होतं, गेटवे. आणि ती कॉन्टेस्ट माझ्यासाठी महत्त्वाची ह्याच्यासाठी होती कारण फेमिनासाठी जे ग्रूमिंग पॅनल असतं ना, ते मिस मुंबईसाठी होतं. सो आय वॉज ग्रूम्ड बाय द बेस्ट इन द इंडस्ट्री. म्हणजे अचरा सचदेव हॅज ग्रूम्ड मी फॉर माय कॅट वॉक, रॅम्प वॉक आणि डिक्शन, कसं बसायचंय, कसं उठायचंय, गाडीतनं कसं उतरायचंय, या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आम्हाला ग्रूम केलेलं होतं. जे काही 15 मॉडेल्स वर सिलेक्टेड फ्रॉम मुंबई. आणि मिस मुंबईचं एकच चांगली गोष्ट होती की त्यांना हाईटची एवढी रिक्वायरमेंट नव्हती. कारण की मला मिस इंडियाला जायचं होतं, बट आय एम 5'5.5" अँड मिस इंडियाची रिक्वायरमेंट 5'6" अँड अबाव आहे. हो का? सो येस.
सो त्याच्यामुळे मी आय सो वॉन्टेड टू बी इन द मिस इंडिया कॉन्टेस्ट, पण मी ते नाही करू शकले. देन आय वेंट फॉर मिस मुंबई. देअर लॉस. पण तिथलं ग्रूमिंग, तिथली माणसं, त्यांची बोलायची पद्धत, त्यांची प्रोफेशनली स्वतःला कंडक्ट करण्याची जी पद्धत आहे ती मला फार यंग एजमध्ये दिसली. आणि मॉडेलिंग त्या मनाने खूप सेफ आणि सोपं फील्ड होतं. मतलब यू जस्ट हॅव टू गिव्ह अन ऑडिशन आणि मग तुम्ही सिलेक्ट झाला तर मग शूटिंग. आणि माझी आई नेहमीच माझ्यावर असायची, बिकॉज आय वॉज अ मायनर, 16-17 इयर्स. त्यामुळे घरातनं वडिलांचं होतं की आईनी बरोबर यायचंच आहे. सो माझी आई माझ्याबरोबर, मी 21 इयर्सची होईपर्यंत मम्मी वॉज देअर विथ मी. आणि मग त्या कॉन्टेस्ट नंतर मग पोर्टफोलिओ झाला. सुबी सॅम्युअल हॅड डन माय पोर्टफोलिओ आणि फोटोग्राफ्स डिस्ट्रीब्यूट झाले होते. आणि माझा पहिला ॲडचा कॉल मला लिंटास एजन्सीमधनं आला होता. इट्स लाईक अ ह्यूज एजन्सी इन दोज टाइम्स आणि इवन टुडे. आणि युनिलिव्हर प्रॉडक्ट होतं, विम बार. आणि त्या ॲडसाठी मला सिलेक्ट केलं होतं. आणि ती ॲडचं शूट ना पहिले 30-40 सेकंदाची जरी ॲड असली ना तरी त्याचं शूटिंग एक 4-5 दिवस चालायचं. आता अर्ध्या दिवसात संपून जातं. तर एक 4 दिवस त्या सहवासात राहून, आणि मोस्टली एव्हरीथिंग इज टू हॅपन इन साऊथ मुंबई. कारण महालक्ष्मी फेमस स्टुडिओमध्ये ऑडिशन व्हायची, तिथेच शूटिंगही व्हायचं. सो आय थिंक अर्ली ग्रूमिंग आणि मॉडेलिंगचं एक अ ब्युटिफुल साईड ऑफ इट. आय थिंक दॅट हेल्प मी शेप मी ॲज अ पर्सन दॅट आय एम टुडे. आणि ती ॲड खूप फेमस झाली. आणि त्यावेळी कसं होतं ना, मुग्धा, वेगवेगळ्या स्टेट्सचे ॲड्स वेगवेगळे आता बनतात. म्हणजे त्यांचे ॲक्टर्स घेऊन ते बनतात. पूर्वी असं नव्हतं. बॉम्बेमध्ये एक ॲड बनायची आणि मग ती ॲड डब होऊन प्रत्येक कंट्रीच्या स्टेटमध्ये चालायची. त्यामुळे ती ॲड पॅन इंडिया बनायची. तर यू यूज टू गेट जस्ट फेमस एव्हरीवेअर. आणि विम बार, भांडी घासायचा साबण, हा फार अपिलिंग होता त्या वेळेत. कारण का पहिल्यांदा ती टिकिया आली होती आणि ती पावडर नव्हती, समथिंग लाईक दॅट. त्याच्यामुळे ती ॲड खूप फेमस झाली होती. आणि मग ती ॲड एअरवर असताना राकेश सारंग आणि त्यांची वाईफ होती संगीता मॅम, त्यांनी मला बघितलं आणि त्यांनी सांगितलं की त्यांनी मला नंतर सांगितलं की हिला आपण आशीर्वादसाठी ट्राय करूया. सो यू वोंट बिलीव्ह, मला ना फोन आला होता आणि ते म्हणाले मी राकेश सारंग बोलतोय. सो माझ्या मम्मीचं झालं की मतलब लालन सारंग सन, वाय इज लालनताई सारंग सन कॉलिंग मी. आणि मग वी रिअलाइज दॅट ही वॉज डिरेक्टिंग द शो. आणि मग आम्ही प्रोड्युसरांना भेटायला गेलो, मनीष गोस्वामी, इथेच लक्ष्मी इंडस्ट्रियल एस्टेट वे वी आर शूटिंग. तिथनं माझी सुरुवात झाली टेलिव्हिजनसाठी. आणि त्यांनी मला गोष्ट 6 ओळ्यांमध्ये ऐकवली. अँड देर वॉज नो ऑडिशन, अँड देर वॉज डिरेक्ट शूटिंग द नेक्स्ट डे. आणि त्याच्यानंतर इन टेलिव्हिजन आय डिड नॉट लुक बॅक. पण मॉडेलिंग जसं चालू राहिलं, आय स्टील कीप डुईंग माय ॲड्स अँड ऑल. पण त्यावेळेचं जे मॉडेलिंग होतं ना, आय वॉज ऑल्सो फेमिना मॅगझिनमध्ये मॉडेल ऑफ द मंथ, की एक पेज भरून माझे पिक्चर्स आणि माझे स्टॅट्स आणि आय एम द बडिंग मॉडेल, असं सगळं होतं. दॅट यूज टू बी अ ह्यूज थिंग. आणि एक शो याचा ज्याच्यावर याचं आय थिंक इट वॉज लॅक्मे मॉडेलिंगवर एक शो असायचा, DD1 का DD2वर. त्यात पण ते रोज एक मॉडेल फीचर करायचे प्रत्येक आठवड्याला. सो आय वॉज देअर ऑल्सो. त्याच्यामुळे मॉडेलिंग इज समथिंग दॅट आय मिस. कारण तिथे जे ग्रूमिंग आणि तिथे जे यू मिंगल अराउंड सम ॲब्सोल्युटली अमेझिंग गॉर्जियस पीपल. त्यावेळी मॉडेल्स असायच्या, गायत्री जोशी. हो, अगं मी तुला गंमत सांगते ना, की म्हणजे मी पण बऱ्यापैकी तशा ॲड्सच्या ऑडिशन्सना वगैरे द्यायचे. मी तेवढ्या केल्या नाहीत, 25 केल्या असतील. पण मी जेव्हा ऑडिशनला जायचे तेव्हा मला माहिती असायचं की विद्या बालन आली, मानसी साळवी आली, गायत्री जोशी आली की जाऊ दे, आता काय आपल्याला ॲड मिळणार नाही, यांच्यापैकीच कोणाला तरी मिळणार आहे. पण खरंच तसंच व्हायचं. तुम्हा तिघींपैकी कोणाला तरी ती मिळायची नंतर ॲड. म्हणजे मला ती दिसायची नंतर की हा ही हिनी केली. आणि माझं असं होतं की गायत्री जोशी इज हिअर, देन बेटर गो बॅक होम. असे ते काही चेहरे तिथे दिसले की माझ्या असं लक्षात यायचं की नको, आपण खरं तर परत जाऊया. नाही, ते माझं इन्स्पिरेशन होते यार. गायत्री जोशी, राजलक्ष्मी खानविलकर, रक्षंदा खान, दे वर लाईक सम ब्युटिफुल गॉर्जियस वुमन. सो ते ग्लॅमर तेव्हाचं बहुतेक तू पुढे कॅरी केलंस. आणि जे खरंच सांगते, म्हणजे आम्ही मराठी मालिकांमध्ये काम करणाऱ्या अनेक जणींमध्ये ते ग्लॅमर नव्हतं. तिथपर्यंत कसं पोचायचं ते आम्हाला कळायचं पण नाही. की तू जे म्हणतेस तसं ग्रूमिंग आम्हाला कधी मिळायचं नाही. आम्ही आपले थिएटर करून, राज्यनाट्य स्पर्धा कर, कामगार कल्याण स्पर्धा कर, असं सगळं करून घ्यायचो.
दुसऱ्या बाजूनी असंही व्हायचं की बरेचदा मॉडेलिंग करून किंवा अशा ग्लॅमरस बॅकग्राऊंडच्या मुलींना अभिनय येत नाही असं म्हटलं जायचं. तसं कधी तुझ्या बाबतीत झालं की म्हणजे नाही बाबा ती मॉडेल आहे, मग तिला ॲक्टिंग येतं की नाही आम्हाला माहिती नाही, मग नको तिला घ्यायला, असं कधी झालं? ॲक्च्युली माझी सुरुवात ॲक्टिंगमध्ये तर ॲडमधनंच झाली. आणि मुग्धा आय एम अ भरतनाट्यम डान्सर. आय हॅव डन माय अरंगेत्रम, आय हॅव डन माय कुचीपुडी फॉर 2 years. आणि मॉडेलिंग करत असताना मला असं वाटलं की खूप इंडियन टच आहे, कारण की यू नीड टू बी अ लिटल वेस्टर्न. म्हणून माझ्या आईने मला शामक दाबर्स इन्स्टिट्यूट ऑफ परफॉर्मिंग आर्ट्समध्ये टाकलं होतं, वेर आय लर्न जॅझ, जाईव, फंक. सो जो इंडियन क्लासिकलचं जे ग्रेस आहे ते तर होतंच माझ्याकडे, बट यू ऑल्सो नीड अ वेस्टर्न पॉस्चर, यू नो दॅट ॲटिट्यूड, जे मॉडेलिंगमध्ये गरज. त्यामुळे मला हे दोन्ही गोष्टी मिळाल्या. पण मला असं वाटतं भरतनाट्यम डान्सर असल्यामुळे मला ॲक्टिंगचा कुठे ना कुठेतरी एक टच होता. आय यूज टू डू अ लॉट ऑफ स्टेज शोज. आणि आमच्यामध्ये एक रामायणा बॅले होतं ज्याचं नाव आहे भावयामी रघुरामम. ते त्याच्यामध्ये आय यूज टू प्ले राम, आय यूज टू प्ले सीता, आय यूज टू प्ले ऑल द कॅरेक्टर्स. ते एक 22 मिनिट्सचं बॅले होतं. सो यू नो मतलब यू हॅव टू टर्न अँड देन यू बिकम कैकेयी, यू हॅव टू टर्न देन यू बिकम मंत्रा. सो आय थिंक भरतनाट्यम हेल्प मी टेक अवे दॅट स्टेज फ्राईट किंवा एक्सप्रेशन्स आणण्याचे. नवरसला जे इंट्रोडक्शन झालं माझं ते आय थिंक वॉज थ्रू भरतनाट्यम. आणि जसं ॲड म्हणून लाईक आय सेड, एक 6 ओळ्यांची गोष्ट आणि मग फ्रॉम टुमॉरो वी स्टार्ट शूटिंग वॉज माय इंट्रोडक्शन टू ॲक्टिंग. आणि त्याच्यामुळे मला नेहमीच असं वाटलं की हे करिअर नाहीच आहे, हे आपण थोड्या वेळ करायचं आहे आणि मग आपण निघायचं आहे. बिकॉज आय वॉज स्टडिंग ऑल्सो आणि माझ्या घरी अभ्यासाला फार महत्त्व आहे. सो आय एम अ मास्टर्स, आय हॅव डन माय मास्टर्स इन कॉमर्स. पण कधी असं सिच्युएशन नाही आली की यु नो दे फेल्ट दॅट आय एम अ मॉडेल अँड मी ॲक्टिंगमध्ये अपसूप आले. मी आजही ओमिशाला कधी कधी म्हणते आय डोंट वॉन्ट टू बी अन ॲक्टर. 29 years नंतर मग मला असं वाटतं म्हणावं कधी, अरे आय डोंट. मला नेहमीच मुग्धा आय ऑलवेज वॉन्टेड टू डू अ कॉर्पोरेट जॉब. या आय ऑलवेज, माय फादर कम्स फ्रॉम अ कॉर्पोरेट बॅकग्राऊंड आणि मी ते कॉर्पोरेट लाईफ खूप जवळून बघितलं आहे. त्याच्यामुळे आय ऑलवेज वॉन्टेड टू बी इन अ कॉर्पोरेट फील्ड. म्हणून मी माझं मास्टर्स झाल्यानंतर मी CS कंपनी सेक्रेटरीशिपची पण सुरुवात केली होती. पण तोपर्यंत डेली सोप सुरू झाले आणि मग माझं सगळंच इट वॉज नॉट पॉसिबल, यु नो. अभ्यास मग सेटवर, जसं MCOMचा अभ्यास मी सेटवर केला. अच्छा. कारण तेव्हा डेली सोपची सुरुवात झाली होती, कोई अपनाचा झी टीव्हीवर सुरू होतं. आणि माझ्या आईची प्रत्येक प्रोड्युसरांना एक रिक्वेस्ट असायची की एग्जाम का टाइम आएगा तो नहीं आएगी वो, मतलब छुट्टी चाहिए, एग्जाम का टाइम मॅनेज करणे का. तर मे बी आय फील मुग्धा आय वॉज लकी की माझं ट्रान्झिशन खूप स्मूथ होतं. दुसरं म्हणजे माझी आई माझ्या बरोबर होती. आणि त्यांना बघितलंय, म्हणजे मी बऱ्याच ऑडिशन्सना ते आलेले असायचे, अगदी आठवतंय. मोठं कुंकू लावायचं. येस, ती आजही ती मोठी बिंदीसाठी ओळखली जाते. आणि दुसरं म्हणजे माझ्या वडिलांचा सपोर्ट होता, इन द सेन्स की आय वॉज कम्फर्टेबल. देर वॉज टचवूड, देर वॉज नो स्ट्रगल ॲज सच. आणि त्यांच्यामुळे अभ्यासही सुरू राहिला. आणि आज आय एम रिअली ग्रेटफुल टू माय पेरेंट्स की त्यांनी तो अभ्यास सुरू ठेवला. कारण आज ओके यू आर अन ॲक्टर, नो, बट व्हॉट हॅव यू स्टडीड. कारण मोस्टली एक असं आपल्याला असं वाटतं ॲक्टर आहे कारण अभ्यासात चांगलं नसेल म्हणून ॲक्टर झाले. नाही, हा अगदी खूप खूप वाईडली असा समज असतो की बाकी काही करायला मिळालं नाही म्हणून ॲक्टर्स, किंवा काही करता आलं नाही म्हणून ॲक्टर्स झालेत, असं खरंच आपल्याकडे समजतात. पण मला खूप बरं वाटतं जेव्हा माझ्या आजूबाजूला असे अनेक ॲक्टर्स आहेत जे अत्यंत उत्तम शिकलेले आहेत, व्यवस्थित डिग्र्या घेतलेल्या आहेत, उच्च विद्याविभूषित ज्यांना म्हणतात तसे आहेत. त्याच्यामुळे मला बरं वाटतं हे. आणि अभ्यासाने खूप फरक पडतो माहिती आहे का तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये. इट इज नॉट दॅट की अभ्यास हे फार वाईट धारणा आहे की आपण अभ्यास पैसे कमवायला करतोय. यु नो, यू स्टडी सो दॅट यू ग्रो ॲज अन इंडिव्हिज्युअल. एका अभ्यासू व्यक्तीची मॅच्युरिटी आणि मध्येच अभ्यास फार फरक असतो. नक्की. सो आय थिंक दॅट ऑल्सो हेल्प मी. आणि कुठे ना कुठेतरी मी 22-23 वर्षाची असताना मला माहिती होतं की एक सेकंड ऑप्शन आहे माझ्याकडे इफ दिस डझंट वर्क आउट. पण हे थांबतच नाही यार, इट इज जस्ट वर्किंग आउट. चांगलं ना, हेच व्हावं म्हणून लोक इतके धडपडत असं, इट शुड वर्क आउट. त्याच्यामुळे ते होत असेल तर खरंच चांगलं आहे. येस, गॉड इज काइंड. कारण त्यावेळेला मला आठवतं एकदा कुठेतरी आपल्याला
बोलवलं होतं कुठल्या तरी खूप मोठ्या हॉटेलमध्ये, जे पण माझ्यासाठी असं खूप सॉलिड होतं. आणि ते असं तुम्हाला काय करायचं आहे, काय करावं असं वाटतं ह्याच्यानंतर. आय थिंक 31 डिसेंबरला कधीतरी आपला एक फोटो पण होता त्यावेळेला. आणि तू असं पटकन सांगितलं होतंस की आय वॉन्ट टू बी ऑन पेज 3 बॉम्बे टाइम्स. आणि मी अरे बापरे, हो असं झालं होतं मला की असं, पण असं वाटलं होतं. कारण की त्या काळात जसं आज आहे की ओ आय वॉन्ट इंस्टाग्राम मिलियन फॉलोअर्स, त्या काळात टू बी ऑन पेज 3 इट मीन्स दॅट यू हॅव अराइव्ड. या पण तू ते करू शकशील असं वाटलं होतं. म्हणजे हे जर दुसरं कोणीतरी म्हणालं असतं तर असं वाटलं असतं की हे हिला काय नाही जमणार, पण तुला ते जमेल असं वाटलं होतं. आणि त्यानंतर मला असं वाटतंय की मला असं तेव्हा वाटायचं की तू फिल्म्स वगैरे करशील, पण तू म्हणालीस तसं तू टेलिव्हिजनवर थांबलीस किंवा तू तिथे सेटल झालीस. तर तो कधी तू प्रयत्न केला होतास? हो, मला फिल्मचे बरेच ऑफर्स आले होते, हिंदी फिल्मचे. पण मी आणि मम्मी जेव्हा त्या वातावरणात जायचो, त्यामुळे कुठे ना कुठेतरी माझ्या आईला असं वाटलं की हे आम्ही नाही हँडल करू शकणार. म्हणजे दिस इज समथिंग तिच्या कारण की तीच माझं सगळं मॅनेज करत होती, माझे डेट्स, माय मनी, माझ्या आजूबाजूला कोण माणसं आहेत, काय आहेत. आणि त्या वातावरणात जाऊन आम्हाला असं वाटतं की हे आपल्यासाठी नाही आहे. सो इट इज बेटर टू बी इन टीव्ही अँड सेफ. आता फिल्म्समध्ये वातावरण खूप बदललंय बिकॉज आता कॉर्पोरेट वातावरण आलं. म्हणजे लोक त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन, त्यांची बोलण्याची पद्धत, टीव्ही मध्ये तरी आपल्यासारखी लोक होती, यु नो, जरा फॅमिली एन्व्हायरमेंट असलेले प्रोड्युसर्स किंवा को ॲक्टर्स. बॉलिवूड वॉज ऑन अ डिफरंट लेवल ऑल टुगेदर. आणि मे बी मला आणि माझ्या आईला असं वाटलं, माझ्या आईलाच जास्त करून, आय वॉज सो लाईक की शी फेल दॅट की आपण ज्या वातावरणात आहोत तिथे ते आपण मॅच नाही करू शकणार. कारण इट इज व्हेरी कम्पिटिटिव्ह, आणि बी a lot of money is involved. And where a lot of money is involved, a lot of expectation is involved. करेक्ट. आणि तुम्ही ते एक्सपेक्टेशन कुठे पुरे पडणार, नॉट ओनली इन टर्म्स ऑफ वर्क बट अदर थिंग्स एज वेल. त्याच्यामुळे मला असं वाटलं की मे बी माय मदर मस्ट हॅव टेकन अ स्टेप बॅक, थिंकिंग की हे आपल्यासाठी नाहीये. आणि बाय दॅट टाइम टेलिव्हिजन वॉज गोईंग ग्रेट. त्यावेळी सॅटेलाइट चॅनल झी टीव्ही जेव्हा आशीर्वाद आलं वॉज सायमल्टेनियसली टेलिकास्ट इन UAE अँड UK. सो इट वॉज नॉट दॅट आय वॉज गेटिंग फेमस नॅशनली, आय वॉज ऑल्सो गेटिंग फेमस इंटरनॅशनली. त्याच्यामुळे आय वॉज गेटिंग व्हॉट एव्हर आय वॉज गेटिंग, आणि मनी वॉज ऑल्सो ग्रेट. कारण ॲड्स आणि सगळं केल्यामुळे ॲड्समध्ये तेव्हा खूप जास्त पैसे असायचे. That's why my mother never used to compromise. की oh no, even we are doing television, we want correct money. म्हणजे तिचं असं असं की माझी मुलगी तर 12 तास उभं राहून काम करणार असेल, then you better, the compensation has to be correct. So I think somewhere television आम्हाला असं वाटलं की आम्ही being in a family environment, being in a typical educational Maharashtrian family environment, आम्हाला TV हँडल करता येईल, and Bollywood is something that we can skip. तुला असं वाटतं मानसी, तुझी आई तुझ्याबरोबर जर नसती किंवा तुला फॅमिली सपोर्ट नसता तर तू इतकी स्ट्रॉंगली टेलिव्हिजनमध्ये उभी राहू शकली असतीस? नॉट इनिशियली, डेफिनेटली नॉट. म्हणजे मला नाही माहीत, बिकॉज आय वॉज यंग, आणि 18-19 इयर्स त्या काळात, आय एम टॉकिंग अबाउट लाईक से 30 years बॅक. आत्ताचं 18-19 इज ऑलमोस्ट 25-26. हो, म्हणजे त्यांना सगळंच माहिती असतं. त्यांना सगळंच माहिती आहे. आपल्याला एवढा एक्सपोजर नव्हता. ब्रेन वॉश करण्यासाठी भरपूर माणसं असायची. खूप मला लोक बोलायची, यू डोंट कम विथ युअर मदर, यू कम विथ युअर मदर, यू विल नॉट गेट वर्क. क्योंकि ऐसा. सो मी मम्मीला जाऊन सांगायची, मम्मी यू डोंट कम. मग ते मला घेत नाहीत माहिती आहे. देन बट माझी आई, यू सी नो, शी इज लाईक थांब, शी इज व्हेरी पॉझिटिव्ह अबाउट मी, की नाही मी येणार म्हणजे येणार, आणि नाही जर मी यायचं असेल तर मग आपल्याला हे बंद करायचंय. आणि दुसरं म्हणजे मुद्दाम माय फादर, माझ्याकडे गाडी होती, ड्रायव्हर होता. सो आय वॉज, म्हणजे असं नव्हतं की मी खूप त्रास घेऊन पब्लिक ट्रान्सपोर्ट हे, कारण काय तेव्हा मी ठाण्याला राहायचे आणि माझं सगळं शूटिंग मड आयलंडला व्हायचं किंवा अंधेरी साईडला व्हायचं. त्याच्यामुळे तो ट्रॅव्हल रात्री 9 वाजता पॅकअप झाल्यानंतर मड आयलंडमध्ये काहीच मिळायचं नाही. यूज टू सी हाऊ डार्क इट यूज टू बी. सो टू कम बॅक अगेन होम. तर हे जे बेसिक स्ट्रगल होतं ना, ते टचवूड बिकॉज ऑफ माय पेरेंट्स माझ्या वाटेला आलं नाही. आणि मे बी त्याच्यामुळे पहिल्यापासूनच माझ्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता तो वेगळाच होता. बरोबर. त्यामुळे नोबडी, आय नेव्हर गॉट एनी प्रॉपोजिशन्स, म्हणजे कास्टिंग काउच होतो किंवा कोण सुचवण्याचा प्रयत्न करतं
अशा गोष्टी माझ्याबरोबर घडल्या नाहीत. मे बी बिकॉज आय वॉज प्रोटेक्टेड अँड कुशन्ड बाय माय पेरेंट्स. आणि दुसरं ऑलवेज एक ऑप्शन असायचं की नाही म्हणजे नाही, म्हणजे नाही म्हणजे नाही निघायचं. ते अजूनही मी करते. नाही आता माझी आई नसते, मग माझी आईने जेव्हा यायचं थांबवलं शूटिंगला, तेव्हा बानोजी होत्या, तिने नेहमीच माझ्याबरोबर कोणाला तरी ठेवलं. आज आय एम 45 टुडे, पण आज माझ्याबरोबर यास्मिन आहे आणि शी इज ऑलवेज देअर विथ मी. आणि माझी आई तिला फोन करून विचारणार सब ठीक आहे ना, तिचा मूड ठीक आहे ना, असं सगळं. सो मला असं वाटतं शूटिंग ही अशी जागा आहे ना की 12 तास तुम्ही खूप वल्नरेबल पण असू शकता, कारण की तुम्ही रोज शूटिंगला जाता. एव्हरी डे यू कांट बी स्ट्रॉंग. देर विल बी सम डेज वेन यू आर वल्नरेबल. आणि जेव्हा तुम्ही इमोशनली वल्नरेबल असता ना, दॅट इज द मोस्ट डेंजरस टाईम. कारण की त्यावेळेला तुम्ही कोणाशी बोलताय, कुठल्या को ॲक्टरशी बोलताय तुम्ही. आणि बायका कशा असतात ना, आपण बोलायला लागलं ना की आपण खूप बोलतो. वी डोंट हॅव पेरिमीटर फॉर प्रिव्हसी. वी जस्ट ब्लर्ट आउट एव्हरीथिंग. आय थिंक मग त्याचा फायदा कसा उठवला जाईल, दॅट इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. तो आय थिंक माझ्याबरोबर आता यास्मिन आहे, त्याच्यामुळे आय एम अगेन ऑलवेज कुशन्ड. म्हणजे यु नो माझे डेट्स, मला काय हवंय काय नको आहे सगळं ते इट इज हर थिंग टू लुक आफ्टर. त्याच्यामुळे आजही माझा इंडस्ट्रीच्या लोकांची किंवा प्रोडक्शनवाल्यांची डिरेक्ट कॉन्टॅक्ट येत नाही, विच हॅज बीन देअर फॉर ऑल दीज इयर्स. सो आय वॉज लकी. आय मीन आई अंबाबाई सेव्ड मी इज व्हॉट आय कॅन से. पण पेरेंट्स खंबीरपणे माझ्या मागे उभे असल्यामुळे. आणि माझं तेव्हापासून मग माइंडसेट पण चेंज झालं ना की वी आर ओनली वर्क ओरिएंटेड. करेक्ट. तो फोकस राहतो ना. येस. पण मला सांग, तू जेव्हा हे तुझं काम सगळं करत होतीस आणि आई तुझी बरोबर होती, तेव्हा तू प्रोटेक्टेड असायचीस बऱ्यापैकी. पण तरी सुद्धा तिथे ऍक्च्युली सेटवर गेल्यानंतर तूच होतीस ना. आई तुझं बाकीचं सगळं मॅनेज करत असेल, तिथे तुझ्या आजूबाजूचे पुरुष कलाकार किंवा ह्या सगळ्यांचं तेव्हाचं तुझ्याबद्दल बरोबरचं वागणं कसं असायचं? मे बी त्यांना माहिती होतं की माझी आई आहे अँड यु नो, त्याच्यामुळे लाईक आय सेड मुग्धा, मे बी मी कुशन्ड असल्यामुळे, मी प्रोटेक्टेड असल्यामुळे त्यांच्या डोक्यात जर ते विचार येणार जरी असतील तर दे यूज टू मनूवर इट. हे मी तुला का विचारलं मी तुला सांगते. मला असा अनेकदा अनुभव यायचा की काही को ॲक्टर्स म्हण किंवा आजूबाजूचे कुणीही, फक्त को ॲक्टर्स असं नाही, कुणीही सेटवरती किंवा कामाच्या ठिकाणी माझ्याशी वेगळे वागायचे आणि नंतर त्यांचे फोन किंवा मेसेजेस वेगळे यायचे. तर मला असं वाटायचं की हे सगळं तिथे बोलायला काय प्रॉब्लेम आहे, मग तुला वेगळं कशाला वागायला पाहिजे किंवा वेगळं कशाला बोलायला पाहिजे. तर असे ना खूप गंमतशीर अनुभव येतात ज्याच्यामध्ये डायरेक्टली काही तुम्हाला कोणी काही वेगळ्या पद्धतीने प्रपोजल देत असतं असं नसतं, पण आपल्याला सेन्स होत असतो किंवा कळत असतं, कारण आपण अशा इंडस्ट्रीमध्ये काम करतो जिथे प्रॉक्सिमिटी खूप असते. येस. सतत आजूबाजूला वेगळ्या जेंडरची माणसं असतात. मे बी तेव्हा बाय द टाइम आय वॉज 21-22 मी जरा जाड होते यार. सो जास्त करून सगळे मला बहीणच बनवायचे. आय वॉज सो हॅपी. मे ऑल गॉड ब्लेस देम. बट होतं असं, म्हणजे एकदा मी शूटिंग करत होते आणि जे एक ॲक्टर होते जे माझे ऑनस्क्रीन हजबंडचा पार्ट प्ले करत होते आणि सेटवर मी युजली आमच्या 2 खुर्च्या लागतात, मी आणि यास्मिन. अँड आय डू नॉट सिट, आय जस्ट सिट अलूफ ऑलवेज. कारण मग काय होतं, एक तर जास्त जवळीक झाली की त्याचा कामावर परिणाम होतो, नाहीतर मग ते म्युच्युअल रिस्पेक्ट जे असतं ते कमी होतं, कारण मग तुम्ही खूप ही करायला लागता विच आहे. आणि डेली सोप म्हणजे तुम्हाला रोज बघायचं असतं. सो इट इज नायसर टू मेंटेन अ डिस्टन्स. तर ते मला म्हणाले की ओ बीवी दूर क्यों बैठी हो, पास में आके बैठो, थोड़ी केमिस्ट्री बनाएंगे तो सीन अच्छे निकलेंगे. अँड आणि आता मी खूप फटकळ झाली आहे. आय वॉज नॉट बॅक देन. मे बी बॅक देन आय वुड हॅव जस्ट स्माइल्ड अँड बट नाव आय एम नॉट. आणि मी त्यांना म्हणते की आप एक्टिंग कर लोगे तो अच्छा रहेगा. अगर आज एक्टिंग करते तो आज फिल्मों में होते, आप टीवी में नहीं आते. सो यू नो सर्टन थिंग्स, येस देर आर लॉट ऑफ सेक्सिस्ट रिमार्क्स. इट इज असे काही मी बघते बरेच ॲक्टर्स असतात जे नेगेटिव्ह रोल करतात आणि आपल्या इंडस्ट्रीमध्ये नेगेटिव्ह रोल मतलब यू हॅव टू वेअर स्पगेटी ब्लाउज अँड यू नो बॅक ओपन. आणि मग तिथल्या पुरुषांना असं कधीतरी असं वाटतं, म्हणजे हे मी नोटीस केलं आहे की एखाद्या बाईने जर बॅक ओपन ब्लाउज घातला असेल किंवा शॉर्ट ड्रेस घातला असेल ॲज पर हर कॅरेक्टर, दॅट मीन्स शी इज अवेलेबल. यु नो दॅट मीन्स वी कॅन मेक अ पास. आणि हे फार व्हेरी
क्रूड आणि अनएज्युकेटेड अप्रोच आहे असं मला वाटतं. आणि त्याला काही एकच गोष्ट आहे मुग्धा, यू हॅव टू प्रोटेक्ट युअरसेल्फ. तुम्हाला कोणी संरक्षण देण्यासाठी येणार नाही. आणि आज इंडस्ट्री तशी नाही आहे. जसं मी लकी होते की माझ्याबरोबर माझी आई येत होती अँड पीपल वर नॉट जजिंग इट. देवर काही लोक होते जे मला म्हणत होते की हे सही नाही आहे. पण आज जर कुठली ऍक्टर आपल्या आईला वगैरे घेऊन आली तर तिच्याकडे असं बघितलं जाईल की मग त्यापेक्षा येऊच नका ना इंडस्ट्रीमध्ये, एवढंच मी. सो आता खूप गोष्टी बदलल्या आहेत. आणि आता मुली पण, काही मुलींना मी बघते की दे नो हाऊ टू ड्रॉ द लाईन. म्हणजे आय अप्रिशिएट दॅट ऑल्सो की they know when to tell a man to back off. That is also very very important. So I think मला असं वाटतं की आपलं संरक्षण सेटवर कसं करणं, स्वतःला कसं हाऊ यू कंडक्ट युअरसेल्फ, आणि तुम्ही कसं बोलता, कोणाच्या खांद्यावर हात ठेवून बोलताय का कोणाच्या कमरेत हात घालून बोलताय का, तुम्ही तुमची बॉडी लँग्वेज, द मोमेंट यू स्टँड लाईक दिस दे नो दॅट यू कॅनॉट बी अप्रोच्ड. सो आय थिंक कुठे ना कुठेतरी इनॲक्सेसिबल असणं, त्या स्पेसमध्ये असून इनॲक्सेसिबल असणं किंवा एक डिस्टन्स मेंटेन करणं, दिस इज ऑलवेज अ फाईट. कारण लोक ती स्पेस मध्ये शिरण्याचा प्रयत्न करणार, पण आपल्याला ते कळलं पाहिजे की कोणाला किती शिरू द्यायचंय आणि कोणाला कुठे ॲट बे ठेवायचंय. सो आय थिंक दॅट्स ऑलवेज अ फाईट. अँड करेक्ट, ते इंडस्ट्रीमध्ये आहे. पण लेट मी टेल यू, काही बायका अशा आहेत जे बरोबर त्यांना धडाई शिकवतात. म्हणजे देर आर स्ट्रॉंग विमेन टू. मी असं नाही म्हणत, मी टेलिव्हिजनमध्ये बघते की नुसते ॲक्टर्सच नाही मुग्धा, आता आपल्या इंडस्ट्रीमध्ये भरपूर एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज आहेत. जसं साडी ड्रेपिंग आर्टिस्ट असते, ज्वेलरी कोऑर्डिनेटर असते सेटवर, हेअर स्टायलिस्ट असतात. त्यांना पण खूप त्यांच्या लेवलवर एक हॅरेसमेंटला सामोरं जावं लागतं. बट आय हॅव सीन देम फाईट अँड कीप मेन ॲट बे अँड आय रिअली अप्रिशिएट दॅट. आणि किंवा त्यांच्यात एक युनिटी असते जी आपल्या फिमेल ॲक्टर्समध्ये युनिटी नसते ना, तेवढी युनिटी त्यांच्यामध्ये असते की दे प्रोटेक्ट इच अदर. आपल्यामध्ये कधी कधी असं होतं की अरे तिच्यावर होतं मग मी कशाला बोलू, मग मी वाईट दिसेन. बट आय थिंक द टेक्निकल स्ट्रॅटा हॅज मोर युनिटी दॅन अस, आणि ते एकमेकांना प्रोटेक्ट करतात यार. इट इज ऑल अबाउट अ वुमन प्रोटेक्टिंग अनदर वुमन. मी नेहमी हे म्हणते की बाईचा सर्वात जास्त छळ सुद्धा बाईच करते, आणि पुरुष बाईचा छळ तेव्हा करू शकतो जेव्हा बाई त्याला एक सामील असते. अदरवाईज इफ टू विमेन कम टुगेदर इट इज नॉट पॉसिबल ॲट ऑल. मग मला एक सांग, कारण तू त्या इंडस्ट्रीमध्ये खूप काळ होतीस, म्हणून ही जी मी टू मुवमेंट सुरू झाली, मला पर्सनली असं बरेचदा वाटायचं की तेव्हाच्या तेव्हा जर ह्या बायका बोलल्या असत्या, ज्या 15-20 वर्षानंतर वगैरे हे विषय पुन्हा निघाले किंवा तेव्हा माझ्या बाबतीत असं झालं होतं वगैरे असे बोलायला लागले. प्रॉब्लेम असा झाला की त्या 15-20 वर्षांमध्ये त्या पुरुषांना ती मोकळीक मिळाली ना, ते पुन्हा पुन्हा इतरांबरोबर तसं वागत राहिले. तेव्हाच्या तेव्हा बोलले असते, तेव्हाच्या तेव्हा जर ते विषय बाहेर आले असते तर कदाचित ते पुरुष तेव्हा तिथेच थांबले असते. पण मग हिंदी इंडस्ट्रीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर तेव्हाच्या तेव्हा बायका का बोलत नव्हत्या? म्हणजे असं काय वातावरण तेव्हा तिथे असायचं? कारणं काय होती? पैसा, काम तर ऑब्व्हियसली, कारण तुम्ही जर एका प्रोड्युसरच्या अगेन्स्ट किंवा डिरेक्टरच्या अगेन्स्ट उभं राहाल तर एक लॉबी असते. प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये लॉबी आहे, आणि ही लॉबी फक्त आपल्या फील्डमध्ये नाही. तुला माहिती आहे मुग्धा, आर इंडस्ट्री इज वन ऑफ द मोस्ट प्रॉफिटेबल इंडस्ट्री राईट नाव. म्हणजे भरपूर प्रॉफिटसुद्धा होतं, भरपूर पैशाची लेनदेनसुद्धा असते. बट टुडे इंडस्ट्री इज नॉट रेकग्नाइज्ड ॲज अन इंडस्ट्री. कुठलंही ऑर्गनायझेशन ज्याच्यामध्ये 15च्या वरती एम्प्लॉईज असले की तिथे पॉश कमिटी बसवणं, पॉश प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट, हे मॅन्डेटरी आहे. पण बिकॉज आपली इंडस्ट्री नसल्यामुळे, इंडस्ट्रीचं त्याला स्टेटस नसल्यामुळे हे रूल्स लागू होत नाहीत. सो वेन वी से की इंडस्ट्रीमध्ये असं का, कॉर्पोरेटमध्ये तू बघशील तर म्हणजे मी तुला थोडक्यात सांगते, मी नेटफ्लिक्सची एक OTT एक सिरीज करणार होते, विच आय कुड नॉट डू इट when कोविड हॅपन्ड. अँड वी हॅड अ पॉश ट्रेनिंग ऑनलाईन की तुम्ही सेटवर कसं स्वतःला कंडक्ट करायचं आहे. यू विल नॉट यूज सर्टन वर्ड्स लाईक यू विल नॉट कॉम्प्लिमेंट विमेन विदाउट देअर कंसेंट. Yeah. Okay. Elevator look. Do you know what elevator look is? Looking at somebody from ऊपर से नीचे, नीचे से ऊपर. That's not allowed. So हे basic
कॉन्डक्ट ऑन सेट की कुठल्या प्रकारची हॅरेसमेंट, या गोष्टीत आपण विचार सुद्धा करू शकत नाही. बट देयर वॉज अ प्रॉपर ट्रेनिंग. एव्हरी कॉर्पोरेट गिव्स ट्रेनिंग टू एव्हरी एम्प्लॉई दॅट हाऊ टू कंडक्ट देमसेल्व्स, कीपिंग इन जेंडर, प्रत्येक जेंडर सेन्सिटायझेशन, हे सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. पण आपल्या इंडस्ट्रीमध्ये हे नाहीच आहे. आज तुमच्यावर सेक्शुअल हॅरेसमेंट होते किंवा कोणी तुम्हाला ए सेक्सी, ए युअर लुकिंग हॉट, ए युअर लुकिंग गॉर्जियस, माय गॉड युअर लेग्स आर लुकिंग सो ग्रेट. These are not normal. This is not normal. No woman would want to have this compliment. She is wearing a short dress because she wants to look in a particular way. पण एका बाईने जर शॉर्ट ड्रेस घातला तर तो असा बघण्यात येतो की ओ शी वॉन्ट्स टू शो हर लेग्स और शी इज लुकिंग टू अट्रॅक्ट मेन, विच इज नॉट द थिंग. तर या गोष्टी ना आमच्या इंडस्ट्रीमध्ये यायला आल्या आहेत, पण अजून थोडं त्याला प्रॉपरली इम्प्लिमेंट व्हायला वेळ लागेल. आणि कुठे ना कुठेतरी याच्यामुळेच मीटूसाठी ज्या बायका बऱ्याच वर्षांनी पुढे आल्या, आणि हा ट्रॉमा असा असतो ना, आय टेल यू मुग्धा, इट्स नॉट इझी, म्हणजे बोलतानाही माझ्या अंगावर काटा येतोय. सेक्शुअल हॅरेसमेंट इज अ ट्रॉमा फॉर अ वुमन. नॉट एव्हरी वुमन इज स्ट्रॉंग की तिने पटकन असं झटकलं. ओके, बराच वेळ जातो इन रिअलायझिंग की आपलं एनीबडी ग्रोपिंग यू, anybody pinching your butt has like maybe it might just change your personality. You're something that you're not prepared for. And sexual terrorism हे माणसांनी बायकांसाठी वापरलेलं एक वेपन आहे वर्षानुवर्ष. पण जरुरी नाही की आत्ता माझ्यावर झालं मी आत्ता कंप्लेंट करीन आणि मग मी आत्ता केस टाकीन. इट्स नॉट पॉसिबल. त्या गोष्टी, ती गोष्ट डायजेस्ट व्हायला की आपल्याबरोबर हे झालंय अँड नाव व्हॉट डू आय डू अबाउट इट. कितीतरी बायका एवढ्या खचून जातात की दे आर नॉट एबल टू कम बॅक टू दॅट नॉर्मल सेल्फ अगेन. सो जर कोणी, इट इज ओके, यू कॅन टेक ऑल द टाइम टू फाइंड युअर स्ट्रेंथ. एक बाई लगेचच कंप्लेंट करते किंवा एक बाई 10 वर्षांनी जरी कंप्लेंट केली तरी ती गोष्ट झाली आहे. बरोबर, मला पटतंय तुझं. येस, मला असं वाटत होतं की का नाही तेव्हाच्या तेव्हा ती बोलली, कारण ती पॉवर यायला टू स्टँड अप in an organization, and there are so many women, most of them are mothers who have to earn money. एक ऑप्शन पण असला पाहिजे ना मुग्धा. समटाइम्स इट इज नेसेसरी टू अर्न मनी. असं नाही होऊ शकत की एका नोकरीला लात मारली आणि मी तिकडे कंप्लेंट केली आणि HR सांगितलं, आणि किंवा इंडस्ट्रीमध्ये मी एका प्रोड्युसरच्या अगेन्स्ट बोलले, मग त्यांनी गँगअप करून मला इंडस्ट्रीमधनं बाहेरच केलं. इट्स अ बिग बॅटल या. आणि परत एक स्टिग्मा असतोच. एक बाई जेव्हा समोर येते आणि सांगते तेव्हा सगळी बोटं बाईकडेच शेवटी दाखवली जातात की ओ यू मस्ट हॅव डन समथिंग, और तुम्ही इन्स्टिगेट केलं असेल, और यू मस्ट हॅव गिवन द सिग्नल. नाही तर कोण का असा पुरुष असं तुम्हाला, दॅट्स द थिंग. ते एक्सप्लेन ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा एक बाई विचार करते ना, तेव्हा ती ठरवते लेट मी ब्रश इट अंडर द कार्पेट, लेट मी जस्ट बिहेव ॲज इफ नथिंग हॅपन्ड अँड मूव्ह ऑन. कारण आयुष्य विदाउट वर्क अँड विदाउट फंड्स इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट यार. मला असं पर्सनली वाटतं. पण आणि जसं मी तुला सांगायला गेलं मुग्धा, या गोष्टी नजरेसमोर आम्हालाही दिसतात की समवन इज बिंग मेड एकाला पकडतात ना ते, आणि मग टार्गेट करायचं हे आम्हाला दिसतं. कधी कधी आय माइट जस्ट गो अँड टेल देम डोंट डू इट. यू टेल देम ऑन बेसिस ऑफ कर्मा. मग एस्ट्रॉलॉजी वाईज सांगा, अरे बाई शुक्र डिनोट करते, तुम्ही त्रास दिला तर तुमचा शुक्र खराब. You have, I say this, I say sometimes to people that don't make them uncomfortable. कायतरी आज आ रही है क्या, पैकअप, ऐसे ही नहीं मैम, ऐसे ही मस्ती में बोल रहा हूँ. बट वाय? हे वर्क एन्व्हायरमेंट आहे, इथे तुम्ही अशी लँग्वेज नाही वापरू शकत. मेन बेसिकली शूटिंग हे प्रोफेशनल वर्क एन्व्हायरमेंट आहे, हे कोण समजूनच घेत नाहीये. नाही तसं होत नाही. ते मी म्हटलं ना तुला की मला तर इतका राग येतो ना जेव्हा असे प्रश्न विचारतात ना की तुम्ही काय मज्जा करता सेटवर, आम्हाला धमाल किस्से सांगा. नाही होत काही धमाल किस्से. हे काम आहे, इथे आम्ही येऊन काम करतो, दिवसभर काम करतो, आम्ही थकतो, आणि बॅकएंडला खूप गोष्टी चालू असतात ज्या नसतात सगळ्या धमाल. म्हणजे अनेकदा अशा अनेक गोष्टी घडलेल्या असतात की तिथून आल्यानंतर इथे स्ट्रगल असतो उभं राहून काम करणं. आणि 12 तासाचं काम असतं जिथे तुम्हाला काहीच रिस्पाईट नसतो, आणि एका खोलीमध्ये असा, हाऊ द मेकअप रूम्स आहात, दे आर लॅविश, बेड सगळं आहे, पण ती एक रूम आहे यार, छोटी रूम. त्या रूम मध्ये यू हॅव टू स्पेंड युअर 12 hours
रोज. नाही, आणि आपण असं म्हणतोच ना की आम्हाला जे पाहिजे ते काम आम्हाला करता येतंय म्हणजे आम्ही लकीच होतो. येस. म्हणजे नशीबवान आहोत, पण त्यासाठी सुद्धा आम्ही सगळ्यांनी धडपड केली आहे. सोपं नव्हतं ते की एक दिवस कधीतरी चला आता मी अभिनेत्री होते असं म्हणून नसतो आपण अभिनेत्री होत. त्याच्यासाठी खूप मोठा वेळ द्यावा लागतो, कष्ट करावे लागतात. या सगळ्यानंतर मराठी इंडस्ट्रीमध्ये तू असंभव सारख्या मालिकेत सुद्धा आम्हाला दिसलीस आणि मग दिसली नाहीस. असंभव मध्ये आय गॉट प्रेग्नंट. आणि मग असंभव मालिका ही अशी होती ना की त्यात गूढ आणि देयर वॉज काला जादू आणि सगळं. तर मला असं वाटलं प्रेग्नंट असून मला अशा सगळ्या भावल्या बिवल्या टोचलेल्या आणि असं सगळं मला नाही बघायचं. आणि काय होतं ना ती घाबरण्याची ऍक्टिंग काही कधीतरी वेळा अशी सुपरफिशियल होऊन जाते, पण मोस्ट ऑफ द टाइम्स ती आतून असते. त्यामुळे आतून आपण जेव्हा काहीतरी घाबरून बघितलं असं वगैरे बघतो तर आय जस्ट फेल दॅट इट विल नॉट बी गुड फॉर माय चाइल्ड. आणि म्हणून तरी मला पल्लवी जोशी तेव्हा म्हणाली होती विल शो यू प्रेग्नंट, आम्ही शुभ्राला प्रेग्नंट दाखवू, यू डोंट वरी. पण मला असं कुठे वाटलं की इट्स नॉट राईट. की म्हणजे मी एवढे वर्ष काम केलं ना, आय वॉन्ट टू एन्जॉय मदरहूड. आणि आता मला 9 महिने आय वॉन्ट टू बी, मला पुस्तकं वाचायची होती, मला मी 7 वर्षाची असल्यापासून माझ्या वडिलांनी मला सहस्त्रनाम सुक्तम सगळं शिकवलंय. सो मला ते सगळं बोलायचं होतं वेन इन माय प्रेग्नन्सी. सो मी नाही कंटिन्यू करू शकले असंभव. व्हॉट टू एक्सपेक्ट वेन युअर एक्सपेक्टिंग वगैरे. हा आणि सगळी. आणि त्यावेळेला असं इंडियन पुस्तकं तर होती, पण अशी फॉरेनची पुस्तकं. आणि आय एम गोइंग टू गेट माय बास्केट रेडी व्हाईल आय एम गोइंग टू द हॉस्पिटल. तर मला ते सगळं करायचं होतं मुग्धा, बिकॉज शूटिंग मी केलेलं होतं आणि हे माझ्यासाठी नवीन फेज होतं विच आय रिअली वॉन्टेड टू एन्जॉय. आणि मला फिट राहायला आवडतं. आणि मला ना ऑडियन्सना मी जाड झालेली आहे किंवा मी एका विशिष्ट पद्धतीने दिसते, आय जस्ट वॉन्टेड देम टू रिमेंबर शुभ्रा ॲज शुभ्रा. पण काय होतं मानसी, जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या सिरियलमधनं जाते तेव्हा त्याच्या कोणीतरी समाजात म्हणजे या इंडस्ट्रीमध्ये 4 माणसं असतात जी त्याला एक कॉन्ट्रोवर्सी चिकटवतात की नाही हे असं काहीतरी झालं असेल, पटलं नसेल, तिने टँट्रम्स केले असतील. हे टँट्रम्स बद्दलचं माझं नेहमी म्हणणं असतं की तुम्हाला जे टँट्रम्स वाटतात ते त्या माणसाला त्याचे हक्क वाटू शकतात. मराठी इंडस्ट्रीमध्ये किंवा इन जनरल इंडस्ट्रीमध्ये, टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये तुला किती वेळा तुझ्या हक्कांसाठी म्हणून भांडावं लागलंय किंवा किती वेळा तुला यू हॅव टू पुट युअर फूट डाऊन की हे मला अशाच पद्धतीने व्हावं लागेल आणि समोरच्यांनी त्याचा एक वेगळा काहीतरी इश्यू केलाय, असं होतं किंवा झालंय? एकतर सिरियल घ्यायच्या आधीच माझे टर्म्स अँड कंडिशन्स आणि माझे काय असे फार टँट्रम्स असतात. आय जस्ट नीड अ क्लीन रूम टू सिट. आणि मी 12 तासच काम करते. कारण मुग्धा काय आहे ना, आय एम एन ॲक्टर. माझ्यामध्ये आणि टेक्निशियनमध्ये फरक याच गोष्टीचा आहे. इनफॅक्ट टेक्निशियन डज मोर हार्डवर्क दॅन अन ॲक्टर. ॲक्टरला मध्ये वेळ मिळतो, पण ॲक्टरला आपली स्किन, आपलं दिसणं हे सांभाळायचं असतं. सो 12 आवर्स इफ आय एम वर्किंग, तर 12 आवर्स मला ते करेक्ट करण्यामध्ये जातं की मी व्यवस्थित झोपून माझी स्किनला करेक्ट करून मी पुन्हा उद्या त्याच फ्रेशनेसनी येईन. आणि मला दिसायचं आहे बिकॉज एक मी जे काम करते त्या कामवरनं मला दुसरं काम मिळणार आहे. सो आय वॉन्ट टू लुक माय बेस्ट इन थिंग. आणि या दॅट्स अबाउट इट. बाकी कधी कधी असं ड्यूप तुम्ही यूज करत असाल तर यू हॅव टू मेक +1 क्लोथ्स. कारण की ते असं कधी कधी करतात की ऍक्टरचेच कपडे देतात ड्यूपला. ड्यूप म्हणजे डुप्लिकेट. हा, तुझ्या ऐवजी दुसऱ्या कोणाचं तरी करायचं असतो तेव्हा त्याचे सेपरेट कपडे बनवणे. म्हणजे तू नसतेस तेव्हा फक्त तू क्लोज बॅक साईडनी कधी. कारण काय टेलिव्हिजन असं आहे की रोज शूटिंग करावं लागतं, त्याच्यामुळे नेहमीच डेट्स मॅच होतात असं नाही. सो दे हॅव टू कॉल इन फॉर अ ड्यूप. तर ते कपडे, एक बेसिक हायजीन. आणि मेन म्हणजे जो रोल तुम्ही मला एक्सप्लेन केला आहे त्या रोलमध्ये जर काही ड्रास्टिक चेंज होणार असतील तर यू हॅव टू लेट मी नो अबाउट इट. कारण तुम्ही जे स्टार्टिंगला मला जो रोल ऐकवलाय त्याच्यावर मी हो म्हटलंय. आणि डेली सोप कसं गोष्ट पुढे वाढत जाते, बदलतं ओव्हरनाईट सगळं. आणि काही सीन्स, काही गोष्टी मी नाही करत. आय हॅव नो किसिंग, नो एक्स्ट्रीम हगिंग, नो लव्ह मेकिंग सीन्स कॉन्ट्रॅक्ट. अँड आय थिंक त्याच्यामुळे OTT मध्ये होत नाही. कारण ते असं म्हणतात ह्या सीझनमध्ये नाही आहे पण पुढच्या सीझनमध्ये आला तर वी कांट प्रॉमिस. सो येस, दॅट्स अबाउट इट. म्हणून ना मुग्धा, मला TV, आय हॅव बीन अर्निंग मनी फॉर पास्ट 29-30 years विथ फुल कपडा अँड ऑन माय टर्म्स अँड कंडिशन. तर
काहीतरी असेल त्याच्यामध्ये. पण हो, यू हॅव टू पुट इन युअर टर्म्स अँड कंडिशन्स. पण बरेच असे असतात जे न्यू कमर्स येतात आणि आय सी देम स्ट्रगल, कारण काय दे कांट व्हॉइस इट आउट आज, दे विल टेक टाइम. पण एक दिवस जेव्हा ते होतात, म्हणजे सिरियल हिट होते आणि मग ते 4 महिन्यांनी जेव्हा त्यांचे दाखवतात ना कलर्स, या देन दे रिअली लर्न इट. बट मला असं वाटतं प्रोफेशनली कुठलाही प्रोजेक्ट घ्यायच्या आधी तुम्ही तुमचे टर्म्स अँड कंडिशन्स व्यवस्थित मांडा, की मला हे जमणार आहे किंवा मला हे जमणारच नाहीये. नाहीतर असं होऊन जातं की प्रोजेक्ट हातचा निघून जाईल म्हणून आपण हो म्हणतो आणि मग नंतर तिथे भांडत राहणं, आय फील इट्स नॉट प्रोफेशनल. ते तू मगाशी म्हणालीस ना, ते मला त्याच्यावरनं असं विचारावं असं वाटतं की जेव्हा तुम्ही अशा खूप साध्या सोज्वळ दिसता तेव्हा प्रेक्षकांना सुद्धा असं वाटतं की ही चांगली आहे, ही ऍक्ट्रेस म्हणजे ही बाई सुद्धा चांगली आहे एकूण आयुष्यातच. आणि वॅम्प्स असतात, खूप मेकअप करावा लागतो, काहीतरी वेगळ्या हेअरस्टाईल्स कराव्या लागतात, कपडे साधे स्लीवलेस ब्लाउजेस वगैरे घातले तरी सुद्धा प्रेक्षकांना असं वाटायला लागतं की ही बाईच फार बरी नाहीये. आता जरा ते चित्र बदललंय, कारण आता बऱ्याच ठिकाणी असं दिसतं, पण त्यावेळेला तर ते खूपच होतं. आहे ना, वी गेट स्टिरियोटाईप म्हणतात त्याला, की जसं मी तुला म्हणतो, वॅम्प असलं की तिने स्पॅगेटी ब्लाउजच घातला पाहिजे, शी शुड वेअर लेस क्लोथ्स बिकॉज शी इज अ वॅम्प. आणि सोजवळ बाई असली की तिने म्हणजे प्रॉपर गळ्यापर्यंत ब्लाऊज घालून, आणि कुठे ना कुठेतरी आपणच बायकांना, किंवा एखादं मेडचं कॅरेक्टर असेल, देन दे विल कास्ट समवन विथ अ डार्क स्किन. यु नो, ऑल दीज थिंग्स आर अफेक्टिंग मुग्धा. आणि ते वर्षानुवर्षे ते बदलतच नाही, की मेडचं कॅरेक्टर असं की मग ती डार्क असली पाहिजे, जाडी असली पाहिजे, ठीक आहे, आणि असं ते एक फिक्स सेटअप झालेलं आहे. सो काही गोष्टी प्रॉब्लेमॅटिक आहेत, बट आय नो दे आर चेंजिंग. कारण SNP नावाचा प्रकार चॅनल्समध्ये असतो, ज्याच्यामध्ये स्टँडर्ड्स अँड प्रॅक्टिसेस. येस, त्याच्यामुळे सर्टन थिंग्स आर नॉट अलाउड. बाईचा एक्स्ट्रीम छळ, म्हणजे आता टीव्ही कॉन्टेंट खूप बदलत चालले, मध्ये खूपच घाण झाली होती, बट नाव आय थिंक वी आर बिकमिंग बेटर. आणि सी, टेलिव्हिजन काय ना, एक मोठा स्क्रीन प्ले आपल्याकडे, 2 मोठे स्क्रीन प्ले आहेत आपल्याकडे, एक रामायणा आणि एक महाभारता. फ्रॉम दॅट स्क्रीन प्ले ओनली आपले सगळे डेली सोप बनलेले आहेत. इनफॅक्ट महाभारतामध्ये एवढे कॅरेक्टर्स आहेत. वी ऑल, इन एव्हरी सिरियल यू विल फाइंड अ कॅरेक्टर लाईक कुंती, यू विल फाइंड अ कॅरेक्टर लाईक द्रौपदी, यू विल फाइंड सो मेनी कॅरेक्टर्स. आणि त्याच गोष्टी आहेत, कारण आपल्या फॅमिलीमध्ये सुद्धा त्याच गोष्टी होत असतात. सी, वी इंडियन्स ना, वी लव्ह टू सी जॉईंट फॅमिलीज. आपल्याला सेलिब्रेशन्स बघायला आवडतं, बायकांनी चांगले कपडे घातलेले बघायला आवडतात. सो आय थिंक TV इज समथिंग विच इज बायकांसाठी खूप प्रॉफिटेबल आहे मुग्धा. मी नेहमीच म्हणेन हे, जॉब ऑपॉर्च्युनिटीज बायकांसाठी टेलिव्हिजनमध्ये जास्त आहेत. पे पॅरिटी, जो व्हॉट वी वर ट्राईंग टू अचीव, ते टेलिव्हिजनमध्ये बायकांना जास्त पेमेंट आहे पुरुषांपेक्षा. येस, बिकॉज एव्हरी स्टोरी इज अराउंड अ वुमन. पुरुषांना इनफॅक्ट काही काम नसतं एवढं, एक्सेप्ट द मेन लीड बॉय फॉर रोमॅन्टिक वॉट एव्हर. पण बायकांना सगळी कामं असतात. प्रोटॅगनिस्टला काम असतं, अँटॅगनिस्टला काम असतं, यु नो, त्यांच्या आजूबाजूच्या बायकांना काम असतं. सो टेलिव्हिजन, लाईक आय वॉज ॲट अ पॅनल आणि मी तिकडे म्हणजे टेलिव्हिजन इज ऑफ द विमेन, बाय द विमेन, फॉर द विमेन. आणि बॅक बिहाइंड द स्क्रीन ऑल्सो टेलिव्हिजनमध्ये खूप बायकांना एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज आहेत. पण दुसऱ्या बाजूनी कसं आहे, सॉरी टू कट यू, पण टेलिव्हिजनला खूप रिग्रेसिव्ह पण मानलं जातं. रिग्रेसिव्ह, येस, पण लेट मी टेल यू, रिग्रेसिव्ह कॉन्टेंट जास्त चालत नाही. कारण TRPs, तुम्ही जो काही कॉन्टेंट दाखवता तो जर वर्कआउट होत नसेल तर यू गेट नंबर्स अँड यू चेंज युअर स्टोरी. बट इफ समवेअर, what do you mean by regressive, Mugdha? I want to ask you, when you say regressive content, what do you mean by that? नाही, म्हणजे आता साधारणपणे किचन पॉलिटिक्स, की म्हणजे मग नॉर्मली प्रेक्षकांचं असं म्हणणं असतं की वर्षानुवर्ष तुम्ही त्या किचनमध्ये एक सासूसून एकमेकींची भांडताय, हेच दाखवताय. बट इज इट नॉट हॅपनिंग इन फॅमिली? किचन पॉलिटिक्स हे आपल्या घरातलं एक मतलब प्रत्येकाच्या घरात किचन पॉलिटिक्स आहे यार. प्रत्येकाच्या घरामध्ये सासू सुनेचं कधी पटतं, कधी नाही पटत, आई मुलीचं पटतं, कधी नाही पटत. सो ह्या सगळ्या गोष्टी, व्हॉट इज रेग्रेसिव्ह? दिस इज व्हॉट वी आर, दिस इज, यु नो. नाही, आणि तुला मी खरं सांगू का, म्हणजे आता काही वर्ष OTTचा खूप ऑब्व्हियसली तो एक मोठा फुगा तयार झाला आणि त्याच्यावर तुम्ही काहीही दाखवू शकता. जे आपण टेलिव्हिजनवर दाखवू शकत नाही ते OTT शोजमध्ये दिसतं म्हणून लोक खुश झाले, किंवा दाखवता येतं म्हणून लोक खुश झाले. आता नाही ना बघितलं जाते. म्हणजे आता कोविड आणि ह्या सगळ्या काळात जेव्हा लोकांनी खूप OTT प्लॅटफॉर्म्सवर बघितले, आता तसं नाही होतंय. नाही होते, कारण आय टेल यू मुग्धा, टेलिव्हिजन
आय एम नॉट प्रॉपगेटिंग टेलिव्हिजन, बट माझा बेसिक स्टडी आहे. 800 मिलियन व्ह्युअर्स आज टेलिव्हिजन बघतायत, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे टेलिव्हिजन हे लिव्हिंग रूमचं माध्यम आहे. आणि हे टेलिव्हिजन असं नाही आहे की टेलिव्हिजन लावलाय तर लोक बसली आहेत आणि बघतायत. टेलिव्हिजन असं आहे ना की ते चालू ठेवलेलं असतं आणि माणसं आपल्या घरातली, इट इज अ हॅबिट. करेक्ट. टेलिव्हिजन इज दाल राईस. ओके ना, OTT इज अ सिंगल व्ह्युइंग एक्सपिरियन्स, की मला हे बघावं असं वाटलं म्हणून मी हे बघितलं. आय एम नॉट टॉकिंग अबाउट दी अर्बन पीपल, आय एम टॉकिंग अबाउट दी अदर सेक्टर्स ऑफ द सोसायटी, जिथे अजूनही OTT, जिथे किसिंग आहे, लव्ह मेकिंग आहे, हे अजूनही आपला बराचसा ऑडियन्स, आय मीन मोर दॅन हाफ, इज नॉट कम्फर्टेबल वॉचिंग दॅट. बरोबर. प्लस तिथे एज अप्रोप्रिएट कॉन्टेंट नाहीये. तुम्ही त्याच्यामुळे ते एकत्र सगळ्यांना बसून घरात बघता येत नाही. आणि फिल्म इज अ कलेक्टिव्ह एक्सपिरियन्स, की जिथे तुम्ही थिएटरमध्ये जाल अँड यू विल एन्जॉय द मूवी टुगेदर विथ जे लोक तर तुमच्या ओळखीची पण नाही आहेत, बट यू लाईक दॅट हुटिंग आणि लोकांनी टाळ्या वाजवलेलं. इट्स अ सो वी हॅव टू अंडरस्टँड दीज मीडियम्स ॲज पर द व्ह्युइंग पॅटर्न. बरोबर. तर आपण सगळ्यांना एकत्र नाही घेऊ शकत. जसं ते म्हणतात की टेलिव्हिजन हा कॉन्सेप्ट, OTT ॲक्टर, टेलिव्हिजन ॲक्टर, फिल्म ॲक्टर, ॲड ॲक्टर इज बुलशिट. Sorry, you can beep that. But I'm telling you, I'm an actor who works for television. I'm an actor who will work for OTT. ॲक्टरला लेबल लावायची, व्हॉट इज ॲक्टिंग? मी काहीतरी करत असेल व्यवस्थित म्हणून आय हॅव बीन सर्वायव्हिंग फॉर 29 years. There are these labels that are being put that, because you are acting in television, we will not take you in OTT, or you are overexposed, or what is overexposed? I am a director's actor, Mugdha. जर इफ अ डिरेक्टर विल गाईड मी, आय विल स्लिप इन टू द ऑफकोर्स 50% माझी तयारी असते, बट 50% आय ऑल्सो डिपेंड ऑन द डिरेक्टर, बिकॉज द डिरेक्टर इज लाईक माय टीचर. बरोबर. तर ह्या कुठेतरी गोष्टी, पण टेलिव्हिजन विल ऑलवेज थ्राईव्ह अँड आय लव्ह टेलिव्हिजन मॅन अँड आय विल ऑलवेज प्रॉपगेट टेलिव्हिजन. मला सांग की ह्या सगळ्यानंतर मग तू परत मराठी इंडस्ट्रीत फारशी, कारण तू दिसलीस ना की मला दिसचार झाले मन आठवतं गाणं. आय नो. आणि त्यानंतर तू नाही दिसलीस मराठी इंडस्ट्रीमध्ये कधीच. मराठी मालिकांमध्ये मानसी साळवी नंतर नाही दिसली. मला नाही माहीत मुग्धा. असं नाही आहे की माझ्याकडे वेळ नाही आहे. ऑफकोर्स हिंदी जरी करत असते तरी मी अख्खा महिना वगैरे शूट नाही करत. आणि मराठी इज माय फर्स्ट लव्ह. मराठीमध्ये तू बघ ना, आय हॅड डन सौदामिनी, नूपूर, असंभव, सगळे मला अजून त्या मालिकेमधनं ते मला ओळखतात, कॅरेक्टरनी ओळखतात, अजूनही लिहितात की यूज टू लव्ह शुभ्रा. दिसचार झाले म्हणतो इज सो फेमस. आणि आई शपथ मूवी आई शपथमध्ये तू बघशील तर माझे जे कपडे होते, माझं जे लुक होतं, ते इट वॉज मच अहेड ऑफ इट्स टाईम इन दॅट पर्टिक्युलर फिल्म. बरं ते सोड, आय डिड सदरक्षणाय. सदरक्षणायमध्ये मला स्टेट अवॉर्ड पण मिळाला. ना व्हॉट मोर सर्टिफिकेट दे वॉन्ट दॅट आय कॅन डू इट. माहीत नाही, पण एक खूप मोठे डिरेक्टर प्रोड्युसर आहेत. ही हॅड टोल्ड समबडी की ती आता हिंदीत गेले ना, तिला हिंदीतच राहू दे. आय हॅव हर्ड दॅट. अ व्हेरी वेल नोन DOP हॅज सेड दॅट ती 9 वाजता घरी जाते. शी नीड्स टाईम टू टाईम. तर त्या प्रेशरमध्ये काम नाही होत, तर बेटर नॉट टू वर्क. सो या गोष्टी आहेत. बट 9 to 9 लाईक आय सेड, मी ना खूप डिसिप्लिन्ड आयुष्य जगते मुग्धा. माझ्या रोजच्या रुटीनमध्ये सुद्धा माझं रुटीन कधीच चेंज होत नाही. माझं इनफॅक्ट मी काय खाते, मी कुठल्या वेळेला खाते, ते सुद्धा माझं, आय लव्ह डिसिप्लिन. आणि मला तेच डिसिप्लिन कामामध्ये सुद्धा आवडतं. म्हणजे मी जर 9 ते 9 शूटिंग करते, तर मी 9ला 5 मिनिटं असताना मी मेकअप रूममध्ये असते आणि मी 9:30ला आय एम रेडी टू रोल. सो इफ आय कॅन टेक केअर ऑफ द एंट्री टाईम, तर मला असं वाटतं समबडी शुड टेक केअर ऑफ द एक्झिट टाईम टू. कारण माझे पूर्ण 12 तास मी तुम्हाला प्रोडक्टिव्ह पूर्ण 12 तास देते. आय कम्प्लिटली अंडरस्टँड की शूटिंग असं आहे की तिथे डिलेज असतात, काही गोष्टी आपल्या हातात नसतात. ते एकदा होऊ शकतात, ते 2दा होऊ शकतात. पण ते जर रोज होत असतील, देन देर नीड्स टू बी अ शिफ्ट इन पॅराडाईम ना. कुठेतरी प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम तुम्ही रेकग्नाइज करून त्याला नीट करणं गरजेचं आहे. कुठेतरी प्लॅनिंगमध्ये गडबड आहे. पण मग तुला असं वाटतं की मराठी इंडस्ट्रीमध्ये इन जनरल
हिंदी इंडस्ट्रीपेक्षा प्रोफेशनलिझम कमी आहे? म्हणजे मी तुझ्या तोंडात आय एम नॉट पुटिंग नो बट आय एम टेलिंग यू प्रोफेशनलिझम पेक्षा खूप आपलं पण आहे, आपलीच माणसं आहेत आणि मराठी इंडस्ट्री आपलीच लोक आहेत ना. म्हणजे मी कधी जाते काही अवॉर्ड फंक्शन्स, आय सी माय पीपल, जे काही माझ्या नंतर आलेत पण ते सुद्धा माझेच आहेत, जे माझ्या आधीपासून जे होते ते सुद्धा माझेच आहेत. बट दॅट डझंट मीन दॅट तुम्ही टेकन फॉर ग्रांटेड करा. कारण प्रत्येक ऍक्टर, प्रत्येक टेक्निशियनची आपली एक जर्नी आहे आणि त्या जर्नीमध्ये तो किंवा ती कुठेतरी असा विचार करतात की आपण एका स्टेजला पोचावं की वेअर नाव यू विल वर्क इन अ पर्टिक्युलर वे. पण मग ते बगावत म्हणून बघितलं जातं. इट इज नॉट टेकन अप ॲज प्रोग्रेस, इट इज टेकन अप ॲज की टँट्रम. असं नाही आहे. आपलीच लोक आहेत. आय मीन मराठी इंडस्ट्री हार्डली काही नवीन लोक आली आहेत यार. आपलीच. इनफॅक्ट आपण जे लहान होतो तेच आता आपण मोठे झालोय. करेक्ट. जे आधी असिस्टंट डिरेक्टर्स होते तेच आज डिरेक्टर प्रोड्युसर झालेत. जे आज असिस्टंट DOP होते तेच आज DOP झालेत. सो इट्स यू ऑल्सो हॅड युअर जर्नी. तर तिथेच वळून कोणाला सिंगल आउट बिकॉज ते हिंदी करतायत. कारण की तेव्हा मराठीमध्ये असं होतं की मला हिंदीमध्ये पटापट मिळत गेलं. इट वॉज नॉट माय कॉन्शियस चॉईस की मी हिंदीच करणार. कारण की तसं जर माझं असं तर मी मराठीमध्ये पुन्हा आलेच नसते. बरोबर. आणि काय होतं ना मुग्धा, आय कम्प्लिटली अग्री की माझं मराठी प्रॉपर मराठी नसेल. ओके, मे बी माझ्या डिक्शनचा प्रॉब्लेम. मी काय घडलं त्या रात्री सिरियल जेव्हा करत होते तेव्हा मला असं सांगण्यात आलं की माझ्या मराठीचं डिक्शन असं मराठीचं प्रॉपर डिक्शन नाही आहे, विच इज ट्रू. आय ॲक्सेप्ट. आणि म्हणून मग त्यांनी स्क्रिप्टमध्ये चेंजेस केले की मी कुठून तरी बाहेर गाऊन आली आहे. सो एक डिफरंट डिक्शन घेऊन आली आहे. दॅट इज वर्केबल. दे वर काइंड इनफ टू डू इट. ठीक आहे. ते असं नाही म्हणाले की आता नाही तुझं मराठीवर डिक्शन आहे तर तू आता नाहीच होत, वी कांट टेक यू. असं नाही होत. वी कॅन ऑलवेज वर्क. आणि जेव्हा आता कॉन्टेंट गोष्टी एवढ्या वेगवेगळ्या देशाच्या कोपऱ्यातनं आपण प्रेझेंट करत आहोत. सो आय थिंक त्याच्यामध्ये एक मराठी सुधारण्यासाठी मला वेळ दिला तर आय कॅन डेफिनेटली डू इट. बट डोंट साईडलाईन मी बाय सेईंग दॅट तुझं मराठीचं डिक्शन नाही आहे. एक दिग्गज ॲक्टर आहेत, त्यांनी मला बॅकस्टेज सांगितलं की तुझा प्रॉब्लेम नाही आहे, तुझ्या अपब्रिंगिंगचा प्रॉब्लेम आहे. डेफिनेटली नॉट. माय संस्कृत इज टू गुड. संस्कृत इंग्लिशमध्ये बोलेल म्हणून संस्कृत, बट संस्कृत माझं उत्तम आहे. मला माझ्या अपब्रिंगिंगचा अजिबात प्रॉब्लेम नाही आहे. मी कॉन्व्हेंट एज्युकेटेड आहे. आणि 8वी मधनं असताना मराठी, संस्कृत आणि फ्रेंच मध्ये ऑप्शन असल्यामुळे मी संस्कृत निवडलं. त्याच्यामुळे मे बी माझा मराठीतला टच तेवढा कमी झाला आणि मग डिरेक्टली मॉडेलिंग आणि हिंदीमध्ये गेल्यावर तो अजूनच कमी झाला. आणि थोडं असं होतं ना की आपण कोणाबरोबर सतत असतो, आपल्या आजूबाजूची माणसं कोण असतात त्यांच्याशी आपण कुठल्या भाषेत सतत बोलत असतो. कितीही म्हटलं, आता माझ्या माहितीत असे अनेक जण आहेत जे उत्तम मराठी बोलतात, पण वर्षानुवर्ष ते कॉर्पोरेट इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना आजूबाजूला त्यांच्या सतत इंग्लिश बोलणारी माणसं असतात. ऑटोमॅटिकली त्यांचा विचार करण्याची भाषा इंग्लिश व्हायला लागते. त्यांच्या बोलण्यात जास्त इंग्लिश शब्द यायला लागतात. थोडं ह्या बाबतीत सैल होण्याची गरज आहे असं मला वाटतं. हो. आणि मला नाही वाटत कोणाला यू शुड नॉट एलियनेट एनीबडी, एस्पेशली जर त्यांनी काम केलंय. आणि असं नाहीये की चला मी केले 4-5 चित्रपट आणि ते असे नॉट रेकग्नाइज्ड आणि कुठेतरी कोणाला माहितीच नाहीये. इफ अ स्टेट गव्हर्नमेंट कॅन रेकग्नाइज माय परफॉर्मन्स देन आय एम शुअर काहीतरी मी कुठेतरी चांगलं केलं असेल. बट आय डोंट नो मुग्धा, एंड ऑफ द डे असं होऊन जातं की ज्यांची इन्व्हेस्टमेंट आहे त्यांचा कॉल आहे. सो इट्स ॲब्सोल्युटली ओके. पण माझ्याकडनं तुमच्या माध्यमातून मी माझ्या ऑडियन्सना सांगावंसं वाटतं मला. कारण माझं ऑडियन्स माझ्याबरोबर गेले 29 इयर्स आहेत. त्यांनी माझा सगळ्या सिरियल्सचा, ॲड्सचा, फिल्म्सचा दिसा 4 झाले मनाला आजही ते मला टॅग करतात. अँड आय रेकग्नाइज ऑल देअर टॅग्स. त्याच्यामुळे मी त्यांना सांगू इच्छिते की माझं असं काही नाही आहे की मला मराठी करायचं नाही आहे. पण मे बी तुला माहिती आहे मुग्धा, बऱ्याच वेळा माझी टीम मला सांगते यू शुड सेंड फीलर्स, यू शुड सेंड. पण आय एम लाईक वाय? ती माझी माणसं आहेत, मी त्यांना काय फीलर पाठवू? पण ते कसं होतं तुला सांगू का मानसी, खरंच असं खूप काळ मला सुद्धा वाटत होतं
की आता मानसी इधर काम करत नाही किंवा ती मराठीत काम करत नाही. कारण असंभव नंतर तू डायरेक्ट एवढ्या वर्षांनी मला मराठी मालिकेमध्ये म्हणजे काय घडलं त्या रात्रीमध्ये दिसलीस. त्याच्या मधल्या आणि अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे होतं काय की मी जितकी मराठी मालिकांशी संपर्कात असते किंवा त्या निमित्ताने त्या लोकांशी असते तितकी मी हिंदीशी असतेच असं नाही. त्यामुळे हिंदीमध्ये तुझी खूप मोठी मालिका चालू असली तरी सुद्धा असं शक्य असतं की मी ती बघत नाही. येस. त्यामुळे मला असं वाटतं की तू बहुतेक सध्या काम करत नाहीयेस. बरं, आता कसं आहे, तू म्हणालीस तसं की तू प्रेग्नंट होतीस, असं होऊच शकतं की एखादीने थोडीशी बॅकसीट घेतली की नाही आपल्याला काही वर्ष आपल्या मुलाबरोबर घालवायचे. ह्या सगळ्या समजुतीत सुद्धा कदाचित असं झालं असेल की मानसी नाही आता काम करत, आता असं वाटलं असेल. असं अजिबात नाहीये. इनफॅक्ट सदरक्षणा या पिक्चर मी ओमिशाला आय डिलिव्हर्ड ओमिशा अँड विदिन 11 months आय वॉज शूटिंग. मला असं वाटतं की तू तो गैरसमजच आता दूर कर की नाही मी काम करत होते. काही गैरसमजच नाहीये. जसं मी तुला सांगितलं मुग्धा, ही सगळी माझी लोक आहेत. मी यांच्याबरोबर काम करणे आम्ही सगळे एकत्र वाढलोय. असं नाहीये की माझं मराठी इंडस्ट्रीमध्ये टच नाही. दे लव्ह मी टू मच अँड आय लव्ह देम टू. बट लाईक आय सेड, ही माझी माणसं आहेत आणि मला नाही वाटत की मी त्यांना फोन करून सांगावं की आय वॉन्ट टू वर्क विथ यू. आय मीन त्यांच्याकडे डेफिनेटली काही लिहिताना जेव्हा त्यांच्या डोक्यात येईल आणि त्यांना असं वाटेल नाही मी याच्यामध्ये मी मानसीला बघते किंवा मानसीला बघतो, सर आय एम शुअर दे विल कास्ट मी. पण मला असं खूप वाटतं की तू यू शूड, तू लोकांना विचार, लोकांना सांग, तू मेसेजेस पाठव. कारण मी बऱ्याच मालिकांच्या त्या बाजूला पण असते. म्हणजे मी लिखाण करत असल्यामुळे मी बरेचदा कास्टिंग आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये असते आणि मला एक गोष्ट नक्की माहिती आहे की तिथे बसलेली माणसं आणि हे जे म्हणतात ना की तुमच्या काय इंस्टाग्राम फॉलोअर्सवरती कास्टिंग होतं वगैरे तसं नाही अजिबात. आज तागायत मी एकदाही असं काहीही बघितलेलं नाही. पण दृष्टीआड सृष्टी होते. म्हणजे दॅट इज वन थिंग जी डेफिनेटली तिथे होते. पटकन माणसं डोळ्यासमोर येत नाहीत किंवा ह्यांना अप्रोच करावं का, बहुतेक त्या हिंदीमध्ये बहुतेक बिझी असतील असं वाटतं. आणि म्हणून मला असं वाटतं की खरंच तुझ्या बाजूनी तू हा थोडासा एफर्ट घे. अरे नाहीच आहे मुग्धा, मला मराठीत काम करायला. इनफॅक्ट मराठी ऑडियन्स हा माझ्यासाठी म्हणजे एकदम माझ्या साजूक तुपातला ऑडियन्स आहे. सो आय लव्ह देम. पण बघू, मला असं वाटतं कलेला भाषेचं बॅरियर नसतं. ठीक आहे. मी तू पण ॲड्स केल्यात, आपण ॲड्स तमिळमध्ये पण करतो, कन्नडामध्ये पण करतो, एक ट्युटर असतो, मग आपण शिकतो आणि आपण करतो. सो मला नाही वाटत असं काही बॅरियर आहे. बट येस, माझी खूप इच्छा आहे महाराष्ट्रात राहून आपल्याला मराठीमध्ये तर करायलाच हवं. बट हिंदी हॅज ऑल्सो बीन माय लव्ह. ती म्हणजे हिंदी माझ्यासाठी माझ्या आईसारखं आहे. हिंदी हॅज टेकन केअर ऑफ मी. Especially now when I'm a mother and I'm taking care of Umisha, I think Hindi television has given me that support. मला सांग, ह्या इंडस्ट्रीमध्ये असताना बरेचदा असं होतं की बायकांना, तू म्हणालीस तसं की अदरवाईज पैसे कमी मिळतात, पण इंडस्ट्रीमध्ये कारण फिमेल ओरिएंटेड बरेचदा मालिका असतात म्हणून खूप पैसे मिळतात. पण हे खूप एक्स्ट्रा प्रेशर आहे की तुला बाहेर जाऊन काम करून पैसेही मिळवायचे, तुला मुलीलाही वाढवायचं आहे. कितीही म्हटलं तरी सुद्धा ती सुद्धा जबाबदारी खूप मोठ्या प्रमाणावर आईवर असते. ह्यात स्ट्रेस नाही होत, कारण मालिका करताना तू ज्या पद्धतीचं काम करतेस त्याच्यात तू किमान वर्ष दीड वर्ष रोज दिवसात 12-13 तास बाहेर असतेस. आणि तुझी मुलगी आता 17 वर्षाची आहे, तिचं शिक्षण आणि ह्या सगळ्यामध्ये तू तितकीच इन्व्हॉल्ड असणं अपेक्षित असतं. हे खूप प्रेशर आणणारं काम आहे. लाईफ इज फुल ऑफ प्रेशर मुग्धा. मी ओमिशाला पण आजही सांगते दॅट, ती मला म्हणते कधी मला बोर होत आहे. आय सेड लाईफ इज बोर. लाईफ खूप कष्ट आहे, लाईफमध्ये खूप डिसअपॉइंटमेंट्स असणार आहेत. जर 365 डेज वर्षातले आहेत तर त्यातले 30 दिवस तुम्हाला मस्त मिळणार आहेत, जे तुमच्या मनासारखे असणार आहेत. पण उरलेले 335 डेज इज फुल ऑफ हार्डवर्क आणि प्रेशर. आणि प्रेशरमध्ये मला असं वाटतं प्रेशरमध्ये माणूस उत्तम काम करतो. तुम्हाला सांग, आपण कुठलं काम प्रेशरमध्ये नाही करत. इवन उद्याचा मेन्यू काय जेवायचं असेल हे जोपर्यंत प्रेशर येत नाही तोपर्यंत वी डोंट थिंक अबाउट इट. त्यामुळे प्रेशर हे आहे मुग्धा. सो आय डोंट टेक इट ॲज काहीतरी एक्स्ट्रा की अरे मी खूप प्रेशर, ते तर आहेच आता. आणि माझं टाईम मॅनेजमेंट थोडं बेटर आहे. सो आय थिंक आय मॅनेज इट वेल. पण ऑफकोर्स आपण अशा फील्डमध्ये आहोत जिथे आज काम आहे आणि देन ती सिरियल संपते आणि मग दुसरी सिरियल चालू होण्यामध्ये एक वेळ जातो. ठीक आहे.
तो वेळ खूप पेन्सिव्ह असतो, थोडं स्ट्रेस होतं त्याच्यामध्ये. कारण आता पुढची सिरियलमध्ये नवीन लोक, मग त्यात नवीन कॅरेक्टर, मग आपण कारण काय एक सिरियल घेताना कॅरेक्टर असतं, लोकेशन असतं, पैसे असतात, माणसं कशी आहेत, कारण आपल्याकडे क्रेडिट पिरियड असतो 90 days. त्याच्यानंतर मग ते प्रोडक्शन हाऊस पण तितकंच ओळखीचं असलं पाहिजे की तुमचे पैसे बुडले नाही पाहिजे, वेळेवर मिळत राहतील तुम्हाला पैसे. सो ह्या सगळ्या गोष्टी तर आहेत. पण म्हणून मुग्धा मी आजही ओमिशाला कधी म्हणते आय डोंट वॉन्ट टू बी अ पार्ट ऑफ दिस फील्ड. पण 29 years माझी अशीच निघून गेली, 29 वर्ष, आणि आय एम स्टील हिअर. आणि ओमिशा तशी समजूतदार आहे. आपल्याला शाळेमध्ये एक पोएम होती, मॅरी हॅड अ लिटिल लॅम्ब. सो ओमिशा इज द मॅरी अँड आय एम द लॅम्ब. उलट आहे तुमच्याकडे. तर ती तशी समजूतदार आहे, तिला समजतंय. आणि आय एम ग्लॅड की तिला या यंग एजमध्ये या गोष्टी बघायला मिळत आहेत. दॅट यू हॅव टू बी इमोशनली, मेंटली, फिनान्शियली इंडिपेंडेंट, बिकॉज दुसरं ऑप्शनच नाही आहे तुमच्याकडे. मेन म्हणजे इमोशनली इंडिपेंडेंट, की तुम्हाला तुमच्या माइंडला प्रोग्राम करायला आलं पाहिजे, की डिप्रेशन तुम्हाला कळलं पाहिजे, दॅट तुमच्या माइंडमध्ये काहीतरी रॉंग आहे, रियालिटी एक्सेप्ट करायला तुम्हाला होत नाहीये. बिकॉज मला असं नेहमी वाटतं की आपण जे ठरवलेलं असतं आणि रियालिटी यातला जो प्रवास असतो हे डिप्रेशन असतं. कारण तो प्रवास फार डिफिकल्ट असतो. सो आणि त्यातून आपण सगळेच कधी ना कधीतरी जातो. म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच वाटत असतं की हे सगळं खूप छान होणार आहे किंवा व्हावं, पण ते तसं नाही होत. नाही होत. म्हणजे मी स्वतः अनुभवलंय की नाही होत, काही गोष्टी प्लॅनिंग प्रमाणे नाही होत, आणि मग तुम्हाला सगळं प्लॅनिंग चेंज करायला लागतं, आणि मग काहीच कळत नाही की पुन्हा कसं प्लॅन करायचं आहे. हाऊ डू यू कम बॅक टू इट. आय हॅव हॅड सम गुड 10 rough years ऑफ माय लाईफ. आणि ते अशा वेळी आले ना जेव्हा मी कम्प्लिटली नॉट प्रिपेअर्ड होते, फ्रॉम 35 to 45. आणि त्याच्यामध्ये नीट दिसायचं सुद्धा आहे, तर तुम्ही फार त्रास करून घेऊ शकत नाही, कारण की मग ते चेहऱ्यावर दिसलं जातं. प्लस तुम्हाला कधी कधी काम करत असताना तुमच्या दुसऱ्या काही गोष्टी जे तुम्हाला ॲड्रेस करायच्या असतील त्या सुद्धा तुमच्या डोक्यात चालत असतात. सो इट इज डिफिकल्ट प्रोसेस. पण मला वाटतं मुग्धा, बायकांमध्ये हा एक नॅचरल DNA असतो टू मल्टीटास्क. सो आय थिंक वी कॅन डू इट. खूप हाल होतात, बट आय कॅन यू कम आउट ऑफ इट. पण मग कसं डील करायचं ह्या स्ट्रेसशी, जेव्हा एस्पेशली तुम्हाला एकटीला सगळ्याला करावं लागतं तेव्हा? कारण काय आहे की ते म्हणणं खूप सोपं आहे. येस. मला जे माझ्या बाबतीत मला खूप उपयोगी पडलं ती म्हणजे स्पिरिच्युअलिटी. ओके. मला असं वाटतं आपल्या हिंदू धर्मात जे काही सहस्त्रनाम आहेत, सुक्तम्स आहेत, दुर्गा सप्तशती आहे, याच्यामध्ये खूप पॉवर आहे की नियमितपणे, मी हे नाही म्हणत की तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, बट डेफिनेटली यू विल, तुम्हाला ती शक्ती मिळेल की तुम्ही त्या प्रॉब्लेमला सामोरं जाल. बिकॉज प्रॉब्लेम्सवर मात करणं इज वाय यू आर बॉर्न. दॅट्स युअर कर्मा, राईट? यू कॅन्ट रन अवे फ्रॉम इट. की म्हणजे एखादं दुःख आलं की तुम्ही त्यातनं जायचंच आहे, बिकॉज देर इज नो अदर ऑप्शन. त्या प्रोसेसमधनं, त्या ठराविक फेजमधनं जायचंच आहे. काही म्हणजे मला असं वाटतं आय वॉज बॅड, नॉट व्हेरी बॅड, बट आय वॉज बॅड. पण आय कुड हॅव मूव्ह टू अल्कोहॉल, आय कुड हॅव मूव्ह टू स्मोकिंग, बट आय थिंक स्पिरिच्युअलिटी हेल्प मी. स्पिरिच्युअली स्ट्रॉंग असणं, मेडिटेट करणं, माइंडला डेव्हिएट करणं, हे जेव्हा तुम्हाला एकदा कळेल ना, तुला माहिती आहे इन आवर एंटायर लाईफ स्पॅन अ ह्युमन युजेस फक्त 2 ते 3% ऑफ आवर ब्रेन. 4%. 4. चल 4 इज ऑल्सो, बट 2 to 3% आपण आपलं फक्त ब्रेन यूज करतो. म्हणजे इमॅजिन 95% आपण अजून यूज केलेलंच नाहीये. सो आय थिंक डिफिकल्ट आहे मुग्धा. मी आता बोलतेय की असं नाही हो जाएगा, नाही आहे. जो त्यातनं जात असतो त्यालाच कळतं की इट इज सो डिफिकल्ट, बट इट्स नॉट इम्पॉसिबल. आणि डेफिनेटली सपोर्ट ऑफ फॅमिली. नाही अगं, हा आणि मेन म्हणजे, सॉरी टू कट यू मुग्धा, सपोर्ट ऑफ युअर मनी. मी तेच म्हणणार होते. काय आहे हा प्लॅटफॉर्म, मला असं वाटतं की अशा पद्धतीने वापरला जावा की आपलं बोलणं ऐकणारं कुणीतरी ह्याच्यातनं काहीतरी घेऊन जाईल, त्यांना यातून काहीतरी फायदा होईल.
तू जेव्हा म्हणतेस की तू इमोशनली आणि फायनान्शियली इंडिपेंडंट असण्याची गरज असते, तेव्हा हे ऐकणाऱ्या कुणातरी दोघींना असं वाटत असतं की ही जर करू शकते तर मी का नाही, मलाही ते करता यायला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या गोष्टी बोलल्या जाव्यात. मला बरेचदा बऱ्याच आमच्या इंटरव्ह्यूज नंतर लोक असं विचारतात की कुणातरी व्यक्तीशी तुम्ही पर्सनल फार बोलला नाहीत. तर मला असं वाटतं की हाही एक चॉईस असू शकतो किंवा निर्णय असू शकतो की नाही प्रत्येकीला पर्सनल आयुष्याबद्दल सोशल मीडियावर बोलायचं, विच इज ॲब्सोल्युटली फाईन. पण जेव्हा तुम्ही काहीतरी प्रसंग किंवा काहीतरी तुमचे अनुभव सांगता, तेव्हा कुणाला तरी त्यातनं काहीतरी 2 गोष्टी मिळतात. म्हणून मी आत्ता तुला विचारलं की तू जेव्हा इंडिपेंडेंटली पैसा कमवायला लागलीस तेव्हाचा तुझा प्रवास कसा होता? इंडिपेंडेंटली मी पैसा 17 वर्षाची असल्यापासूनच कमवत होते. पण त्यावेळी मी जेव्हा पैसा कमवत होते तेव्हा मी बिलं भरण्यासाठी पैसा कमवत नव्हते, बिकॉज माय फादर वॉज टेकिंग केअर ऑफ मी. त्याच्यानंतर म्हणजे ठीक आहे मजा करायला, आणि माझ्यात असं काही नव्हतं की मला खूप मजा. आय यूज टू लव्ह कार्स, सो माय डॅड यूज टू बाय मी अ कार. पण त्याच्यानंतर जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा अगेन द हजबंड विल टेक केअर ऑफ एव्हरीथिंग. मी पैसे कमवत होते, आय वॉज इंडिपेंडंट. पण इंडिपेंडन्स मी कधी कुठला EMI भरायला किंवा आय डिडंट एव्हरीथिंग यूज टू बी टेकन केअर ऑफ. आपली बिलं दुसऱ्याला भरावी लागत नाही. द रिअल इंडिपेंडन्स इज वेन यू हॅव टू पे युअर ओन बिल्स. दॅट फिनान्शियल इंडिपेंडन्स म्हणजे नुसतं पैसे कमवणं हा नाही. फिनान्शियल इंडिपेंडन्स म्हणजे तुम्ही तुमचं जे तुमचं लाईफस्टाईल आहे तुम्ही स्वतः फंड तुम्ही ते करू शकाल. दॅट इज फिनान्शियल इंडिपेंडन्स. दुसऱ्यावर अवलंबून नाही. येस, दुसऱ्यांवर अवलंबून तुमचा पैसा सांभाळण्यासाठी तुम्ही दुसऱ्यांवर अवलंबून नाही आहात. यू शुड बी एबल टू मॅनेज युअर ओन मनी. मग तो छोटा असो मोठा असो कसाही असो, तुम्हाला कळलं पाहिजे की आता हे एवढे आलेत, मग यातनं आपण किती सेव्ह करायचं, आपल्या गरजा काय आहेत, कसं इन्व्हेस्ट करायचे, काय इन्व्हेस्टमेंट आपल्याला झेपणार आहेत. स्टॉक सगळे म्हणतात, पण डू यू हॅव द मेंटॅलिटी टू हँडल द अप अँड डाऊन थिंग्स दॅट विल हॅपन इन स्टॉक? एवढा तुमच्याकडे वेळ आहे? कारण काय मला असं वाटतं की यू नीड टू मॉनिटर दॅट. बरोबर. किंवा आपले स्वतंत्र FD केली, शांतपणे बसलो, इज दॅट युअर वे? सो ते सगळं स्वतःची पर्सनॅलिटी आपल्या फिनान्स बरोबर मर्ज करणं हे फार महत्वाचं आहे. अँड आय थिंक दॅट ट्रुली इज फिनान्शियल इंडिपेंडन्स. आणि बायकांना ते यावं, आणि ते आहे माहिती आहे का मुग्धा, म्हणजे माझ्या घरी आहे. अँड सो शी टोल्ड मी दॅट माझा एवढा पगार आहे, बट ॲट होम आय जस्ट सेव्ह दिस मच अँड बाकी आय जस्ट सेव्ह. सो बायकांमध्ये ते नॅचरली फिनान्शियल इंडिपेंडंट राहण्याचा जो जर्म आहे ना, तो ऑलरेडी आहे त्यांच्यात. तर आणि बायका नेहमीच फिनान्शियली इंडिपेंडंट मोस्टली असतात. डोंट यू थिंक? माझी आजी होती, म्हणजे शी वॉज अ होम मेकर, पण तिच्याकडे मध्ये वेळ असायचा म्हणून ती राशनिंग ऑफिसमध्ये जाऊन त्यांचे अकाउंट्स करून असे काहीतरी ₹5 मंथली वगैरे शी यूज टू अर्न. नॉट बिकॉज की तिच्याकडे पैसे नव्हते, बट बिकॉज शी फेल्ट की माझ्याकडे वेळ आहे, तर का मी जाऊन नॉट टू अर्न मनी टू कॉन्ट्रीब्यूट इन द हाऊस. नाही, म्हणजे त्या दृष्टीने आपण नशीबवान आहोत असं मला वाटतं. कारण नसतो एवढा इंडिपेंडन्स खूप जणींना. आणि मला बरेचदा असं म्हणतात, किंवा मी तुला म्हणाले तसं की टेलिव्हिजन सिरियल्स काय तुम्ही जुनाट काहीतरी दाखवता असं म्हणता. पण मी अशा खूप केसेस बघितल्या आहेत, किंवा मला असे खूप जणींचे मेसेजेस येतात ज्याच्यामध्ये असं सांगतात की मला माझ्या नवऱ्याकडनं पैसे मिळत नाहीत, किंवा म्हणजे मला प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीला सुद्धा मागून घ्यावे लागतात. आणि मग जेव्हा तुम्हाला ते मागावे लागतात तेव्हा समोरच्या माणसाचा ॲटिट्यूड बदलतो. मग द्यायचे की नाही तो ठरवणार, कशासाठी द्यायचे तो ठरवणार. ते तितकं अजूनही पुढे गेलं असं मला नाही वाटत. म्हणजे मी जेव्हा हे सगळं ऐकते किंवा बघते तेव्हा मला नाही वाटत. जेव्हा आपल्याबरोबर कोणीतरी एक माणूस असतो जो प्रोव्हायडर असतो, तेव्हा ते इक्वेशन बदललेलं असतं. पण आय गेस बायकांकडे नेहमीच काही ना काहीतरी पर्याय असतात. आय हॅव सीन सो मेनी होम मेकर्स जे ट्युशन्स घेतात, किंवा आय थिंक त्यांना ते आता कळत चाललंय की आपले आयडेंटिटीसाठी आपल्याला काही केलं पाहिजे. आणि मुला फिनान्शियल इंडिपेंडन्स पेक्षा ना माझं काहीतरी आयडेंटिटी असली पाहिजे ह्याचं प्रेशर फार असतं. सो आय थिंक थिंग्स आर चेंजिंग नाव. तर हे तू जे बरेचदा बऱ्याच जणांबरोबर असतेस, त्यातून खरंच तू इंडिपेंडेंट असतेस का मानसी? म्हणजे तू जे म्हणतेस की असतात माझ्या आजूबाजूच्या बायका इंडिपेंडेंट असतील, तू आहेस किंवा तू असतेस, तू असायचीस? मी नव्हते, मी आता झाले 2 वर्षापूर्वी
इमोशनली आणि फिनान्शियली. तर जसं मी म्हणतो तसं पैसा कमवण्यामध्ये आणि पैसा व्यवस्थित वापरण्यामध्ये, करेक्ट, या दोन्ही गोष्टी जेव्हा जुळतात तेव्हा तो फिनान्शियल इंडिपेंडन्स असतो. बरोबर. सो आय थिंक मागचे 2 वर्ष इतके वर्ष माय बँक अकाउंट विल बी विथ मी माय फादर. माझे वडील बघणार सगळं, CA सगळं. पण एका पॉईंटला मला असं वाटलं, इनफॅक्ट ओमिशाने मला सांगितलं, यू शुड हॅव युअर ओन. मनी इज प्रायव्हेट, शुड कीप इट प्रायव्हेट. आय सेड ओके. आणि आता मला वाटतं, आय थिंक आत्ता आय एम फीलिंग द इंडिपेंडन्स मुग्धा. अँड इट इज खूप भयानक आहे. ओके, बिकॉज इट्स डिफिकल्ट की तुम्ही गणितं कंटिन्युअस आलेली असतात ना डोक्यामध्ये. तर आता ती चालू आहेत. इन द सेन्स पहिले असं नव्हतं. पहिले मी फक्त काम करायचे आणि मग त्याच्यानंतर कसं काय येणार काय तेच ऑल माय पेरेंट्स इज टू टेक केअर. बट टुडे आय एम डुईंग इट. मला खूप मला सांगताना पण आय एम नॉट फिलिंग ऑकवर्ड अबाउट इट. पण मला खूप लेट आलं हे माझ्याकडे. मे बी मी 44-45ला समजू शकले की मला माझा पैसा कसा हँडल करायचा आहे, यु नो, ते कुठे व्यवस्थित तो लावायचा आहे, ओमिशाचं कसं मला बघायचं आहे. सो आय थिंक हे माझ्यासाठी खूप लेट आलं. आणि मला नाही माहिती 44-45 इज लेट, पण ॲटलिस्ट मी ते आता शिकायला लागले. यु नो, CA बरोबर काय गोष्टी करणं, यु नो, मॅनेजिंग युअर GST, मॅनेजिंग युअर एव्हरीथिंग. हे मला थोडं लेट आलं मुग्धा. थोडं एम्बॅरेसिंग पण वाटतंय मला ते सांगण्यामध्ये, बट इट्स ओके. सगळ्यांचे माइलस्टोन्स वेगळे असतात. तर फक्त मनी मॅनेजमेंटमध्ये माझा माइलस्टोन थोडा उशिरा आलेला आहे. अँड आय थिंक आय एम डुईंग अ फेअरली गुड जॉब ॲट इट. पण ओमिशा मुंबईत राहणारी 17 वर्षाची 18 वर्षाची मुलगी आहे. तिच्या डिमांड्स खूप असतील, खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या असतील. ते सगळं आपण पुरवू शकलो पाहिजे ह्याचं काही प्रेशर येतं? ऑफकोर्स रोजच आहे ते प्रेशर. पण कुठेतरी ॲट द बॅक ऑफ माय माइंड मला माहिती आहे की माझे आईवडील माझ्याबरोबर आहेत, माझी बहीण आहे. सो आय नो इन इमर्जन्सीज आय कॅन फॉल बॅक. बट मला कोणाकडे काही पहिले आय यूज्ड टू टेल ओके डॅडी आय वॉन्ट दिस, डॅडी आय वॉन्ट दिस. बट नाव मला नाही आता मागायला आवडत. मला माझं स्वतःचं करायचं आहे. कारण की मे बी मला असं वाटतं ओमिशा आता मोठी होत चालली आहे. सो मला तिचा एक सपोर्ट जाणवतो. आणि जेव्हा मी तिला असं म्हणते की आपण दोघे मिळून करूया यार, वी बोथ विल डू इट. आणि मला तिच्यावर डिस्कस करायला आवडतं की आता हे आहे ओमिशा, आता काय प्रायोरिटाईज आपण करू शकतो किंवा काय थोडं डिले करू शकतो. सो आय थिंक बऱ्याच वर्षांनी मला माझ्याबरोबर कोणतरी असं मिळालं ज्याच्याबरोबर मी डिस्कस करू शकते. अ व्हेरी 17 इयर्स आजच्या जमान्यामध्ये इज ॲज गुड ॲज 21-22. दॅट मॅच्युरिटी ओमिशाकडे आहे. आणि शी गाईड्स मी वेल. मी बऱ्याचशा गायडन्ससाठी मी ओमिशाकडे बघते. अँड शी इज रिअली अ गुड किड. पण खूप प्रेशर येतं मुग्धा, कारण मनी फ्लो इज नॉट द कॉन्स्टंट. आणि एस्पेशली आपल्या फील्डमध्ये. हां, की ह्या महिन्याला हाच चेक ह्याच तारखेला असं येणार असं नाही आहे. देर आर मेजर फ्लक्च्युएशन्स. आणि त्या फ्लक्च्युएशन्समधनं आपलं एक सेट लाईफस्टाईल असते. मग ती त्याच्या इर्दगिर्द कशी बसवायची आहे हे कधी कधी स्ट्रेस होऊन जातं. ऑल्दो आय नो देर आर थिंग्स टू फॉल बॅक अपॉन आणि एवढं काय, तरी पण मला माझं स्वतःचं करायचं आहे. सो तू माझ्याशी बोलताना मला पटकन असं म्हणालीस देर इज नथिंग लाईक सिंगल पेरेंट. हां, असं का म्हणालीस तू? सिंगल पेरेंट असं नाही, सिंगल मदर ही टर्म मला आवडत नाही. कारण की आई एकच आई असते. सो इट्स नथिंग लाईक दॅट. आणि पेरेंटिंग मला असं वाटतं, माझा डिवोर्स होऊन आता एक 10 वर्ष झाली आहेत. ओके, मला जास्त या गोष्टींबद्दल पब्लिक स्पेसमध्ये बोलायला आवडत नाही. कारण डिवोर्स हा फक्त 2 व्यक्तींमध्ये नसतो, हा 2 फॅमिलीजमध्ये असतो. आणि मी इथे बसून जेव्हा त्याच्याबद्दल चर्चा करीन तेव्हा असं होऊन जातं की ज्या अदर पार्टीज त्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत त्यांचा कन्सेंट माझ्याकडे नाही आहे की मी इथे बसून त्या गोष्टींबद्दल बोलावं. दॅट्स वाय आय डू नॉट टॉक अबाउट डिवोर्स. ते झालंय. पण खरं सांगायचं तर मला खूप छान वाटतंय की तू ह्या पद्धतीने बोलतेस, एवढ्यासाठी की सोशल मीडियावरती एकमेकांवर आरोप करणारे सुद्धा आपण खूप बघतो. तू खूप डिग्निफाईड पद्धतीने असं म्हणतेस की मला नाही बोलायचंय कारण मला त्या माणसाविषयी वाईट नाही बोलायचंय किंवा मला अशा पद्धतीने नाही. ज्या माणसाबद्दल आपण बोलणार असू तो माणूस इथे नाहीये त्याची बाजू मांडायला. मी फक्त माझ्या पर्स्पेक्टिव्हनी माझी बाजू मांडणार आहे, विच कॅन बी राईट, कॅन बी रॉंग.
आणि दुसऱ्याबद्दल पब्लिक स्पेसमध्ये बोलायला एक कन्सेंटची गरज असते मुग्धा. इव्हन मी आज जेव्हा मी आज ओमिशाबद्दल बोलतेय, मी तिच्याशी काल बोलले दॅट मी एका पॉडकास्टवर जाणार आहे अँड आय माईट टॉक अबाउट यू. आणि इट इज लहान मुलांना आपण युजली त्यांचा कन्सेंट घेत नाही किंवा त्यांची स्पेस आपण रिस्पेक्ट करत नाही, किंवा मुलाबरोबर फोटो काढला की आपण पटकन त्याला स्टोरीवर टाकतो, ह्याच्यावर टाकतो, पण आपण त्या मुलाला विचारत नाही. इट इज नॉट अबाउट अरे एवढं काय फॉर्मल रिलेशनशिप आहे आई मुलाचं, असं नाही आहे. पण नकळत तुम्ही त्या मुलाला शिकवताय की कन्सेंट मॅटर्स. यु नो, या गोष्टी एक मला असं वाटतं की सिम्पलची गोष्ट आहे की जेव्हा मी एक्सपेक्ट करते ओमिशा माझ्या रूममध्ये यायच्या आधी की दरवाजा बंद असेल देन शी शुड आस्क मी आय कम इन. द सेम रूल अप्लायज टू मी दॅट जेव्हा मी तिच्या रूममध्ये असेल, जस्ट बिकॉज ती माझी मुलगी आहे आय कॅनॉट बार्ज इन टू अ रूम. इट इज अ सिम्पल वे ऑफ टेलिंग द चाइल्ड की मी तुझी स्पेस रिस्पेक्ट करते जसं तू माझी रिस्पेक्ट करतेस, आणि पुढेही हे तू लक्षात ठेवावं. इट इज जस्ट दॅट मुग्धा. अँड फॉर ओमिशा, हर फादर, हर मदर, बोथ आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर हर. ते मी असं, इट्स नॉट अ फ्रिव्हिलियस रिलेशनशिप दॅट वी थ्री शेअर, सो इट कांट बी डिस्कस. सो फॉरगिव्ह मी फॉर दॅट. आणि दुसरं म्हणजे मला असं वाटतं, मला खूप बरं वाटतं, मी तेच म्हटलं की म्हणजे आय रिस्पेक्ट यू फॉर दिस, की मला नाही या विषयावर बोलायचं, विच इज ॲब्सोल्युटली फेअर. आणि दुसरं म्हणजे गतम न सोचे येत, जे झालं ते झालं ना, व्हॉट्स वर्ब इज वर्बी. तर माझा मुद्दा जास्त त्याच्यापेक्षा हा होता की त्यानंतर तू फायनान्शियली इंडिपेंडेंट झाली आहेस, ती जर्नी. फिनान्शियली इंडिपेंडेंट मी होते, मी फिनान्शियली अवेअर झाली. व्हॉट इज दॅट वर्ड, आय टेल यू, फिनान्शियली लिटरेट नव्हते की पैसा कसा मॅनेज, मी एकटीने कसा मॅनेज करायचा, मी ओमिशाला घेऊन कसा मॅनेज करायचा, त्यातच मला सो दॅट आय लर्न अ लिटिल लेट. आणि सिंगल पेरेंटिंग खूप स्ट्रेसफुल आहे. पण ओमिशाबरोबर ते मी खूप चुकाही केल्या असतील मे बी ॲज अ पेरेंट, तिने पण खूप चुका केल्या असतील. पण टुडे, आज जेव्हा मी 45 आहे आणि शी इज 17, वी आर ऑन अ गुड स्पेस, वी आर लाईक फ्रेंड्स, की वी शेअर अ गुड रिलेशन. एक ट्रस्ट आहे आमच्यामध्ये, एक फेथ आहे अनसेड, की मी म्हणजे एक ओमिशा अशी व्यक्ती आहे की मी कधीतरी खूप लो असेल तर मी तिच्यासमोर उभी राहून ढसाढसा रडू शकते. आणि शी विल जस्ट कूलली आस्क मी व्हॉट हॅपन्ड नाव, आणि मला तिला सगळं सांगायचं असतं. आय थिंक ती मला सांभाळते, आणि ॲट अ यंग एज तिने हे बघितलं आहे, आणि ती माझ्याबरोबर आहे. शी हॅज सीन माय इमोशनल स्ट्रगल. तर आय थिंक कुठेतरी ती खूप छान मॅच्युअर होते. बट ऑब्व्हियसली एव्हरी सेंट हॅज अ फ्युचर, सो यू नेव्हर नो. पण अभ्यासात ओमिशा अकॅडमिकली खूप छान करते, आणि तिला माझ्या फील्डमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे. आणि ते मला तेव्हा कळलं जेव्हा ओमिशाकडे आजही फक्त एक लिप ग्लॉस आहे. देर इज नो अदर मेकअप, देर इज नो नायका के कार्ट में लॉट्स ऑफ सामान असं. तर मला असं वाटतं कुठेतरी, बट लॉट्स ऑफ बुक्स, तिला पुस्तकं वाचायला फार आवडतात, ती खूप पुस्तकं वाचते, आणि ती सेटल्ड आहे. आणि ॲट 17 कधी कधी मुलांना काउन्सिलरची गरज लागते, कारण त्यांना ते शुअर नसतात की फ्युचरमध्ये काय करायचं आहे, कुठली स्ट्रीम आपण पकडायची आहे, काय करायचं आहे आयुष्यात. पण लकीली ओमिशाला माहिती आहे की तिला काय करायचं. म्हणजे तिला कधी कधी बाकीच्या पेरेंट्स ऐकून मला प्रेशर येतं, मग मी तिला म्हणते हे करतायत, ते करतायत, ते करतायत, आपलं तर काहीच होत नाही आहे, तू एवढंच से आय नो वॉट आय वॉन्ट. सो ते असणं फार गरजेचं आहे. नाही, आणि अगं म्हणजे मी मध्ये कुठेतरी असं कोणाशी तरी बोलताना फार छान ऐकलं, ते म्हणाले कसं आहे ना की पेरेंट म्हणून तुम्ही सुद्धा पहिल्यांदाच आयुष्य जगत असता, म्हणून म्हटले मी खूप चुका पण केल्या असतील, आपण चुका करणारच आहोत, हे आपण गृहीतच धरलं पाहिजे. कारण आपण कुठे शिकून आलोय, कसं असतं आई होणं, कसं असतं. आपण आपल्या आयांना बघितलंय किंवा आपण आपल्या आजूबाजूला बघितलंय, पण आपलं मूल आणि आपण हे नातं आपण पहिल्यांदाच जगतोय ना. पण कुठेतरी मला गिल्ट फिलिंग येतं वेन आय सी ओमिशाचे दुसरे फ्रेंड्स आहेत आणि त्यांचे आई वडील एकत्र आहेत, अँड दे कम फ्रॉम दिस टिपिकली ब्युटिफुल परफेक्ट हार्ट फॅमिली सेटअप. अँड मग मी ओमिशाला विचारते कधी कधी की मी मिस्टेक, लाईक आय एम सॉरी, मिस्टेक तर मी नाही केली बिकॉज इट वॉज इव्हेंच्युअली गोइंग टू हॅपन, पण मी तिला म्हणते आय एम सॉरी, आय कांट, म्हणजे मी तुला एक नॉर्मल आयुष्य नाही देऊ शकत आहे. आणि ती म्हणते इट्स ओके, बट ऑल माय फ्रेंड्स लव्ह यू, दे वॉन्ट अ मदर लाईक यू. सो आय सेड ओके. म्हणजे मी कुठेतरी मला होतं हे गिल्ट येतं मला मुग्धा, दॅट इवन आय वॉन्टेड फॉर माय चाइल्ड अ परफेक्ट फॅमिली सेटअप, अ परफेक्ट एव्हरीथिंग, यु नो,
की ॲन्युअल फंक्शनला जाताना, स्पोर्ट्स डेला जाताना, या सगळ्या गोष्टी बॉदर आधी मला व्हायच्या. बट नाव वेन आय सी ओमिशा इज सो डिग्निफाईड इन द वे शी कंडक्ट्स हरसेल्फ, आता एवढं नाही वाईट वाटत. पण येस, मी त्या फेजमधनं सुद्धा गेली आहे. कारण मला नेहमीच एव्हरीथिंग परफेक्ट, आय लव्ह बिंग परफेक्ट, बट हे एक ॲस्पेक्ट आयुष्याचं थोडं इम्परफेक्ट राहून गेलं, विच इज फाईन. नाही ग, असं काही इम्परफेक्ट वगैरे काही नसतं. इट्स अ जर्नी. येस, इट्स अ जर्नी. या ते आपण त्यावेळेला तसे गेलो. असं कुठे काही परफेक्शन कोण, परत मी तेच म्हणते की असं कुठे तुझं आयुष्य असं आहे, माझं आयुष्य असं आहे, असं कुठे काही कम्पेअर करून परफेक्शन काही असतं नाही. बॉलिवूड हॅज स्पॉइल्ड अस ना. परफेक्ट फॅमिली. सो येस, यू फील लाईक आपण म्हणतो ना एक ऍस्पेक्ट, अरे हे राहून गेलं, तसं होतं. दॅट वन ऍस्पेक्ट जस्ट बरीड नाव. दॅट्स ओके. आज तू इथे छान मजेत बसलीयस, हसतीयस आणि खूप काय काय तू करतेयस, काम करतेयस, तुला इथून पुढेही करायचंय. हे किती छान आहे. येस येस. आणि काम कधी मला वाटतं इट इज सो गुड की शूटिंग मस्त 12 तास चालतं, कारण तुम्ही ऑक्युपाईड असतात कामामध्ये. यु नो, डेली सोप एक 25 दिवस शूटिंग असतं की तुम्हाला विचार करण्याचा वेळ नसतो. सो येस मुग्धा, लाईफ हॅज बीन गुड आत्तापर्यंत तरी. ॲट 45 मी करेक्ट आता मिड पॉईंटवर आहे. अँड मिड पॉईंटपासून परत एक नवीन सुरुवात आहे. सो आय नीड युअर बेस्ट विशेस. अगं हो, बेस्ट विशेस. आणि माझी खूप इच्छा आहे की तू मराठीत उत्तम काम करावंस, तू थिएटर चांगलं ते होणार आहे, ते होणार आहे. हो ना, आय एम मॅनिफेस्टिंग इट. ओ व्हेरी गुड. आणि ते होणारच आहे. वा. जिथे करण्याची इच्छा आहे ना तिथे ते होणार आहे. आणि तुला माहिती आहे मुग्धा, आय ऑलवेज माय इष्ट देवता इज अंबाबाई. सो आय जस्ट टेल हर, कधी तुम्ही म्हणते की त्यांना अशी बुद्धी दे की अरे पण मानसीला घेऊया. नाही, होईल. आणि तू वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर वेगवेगळं काम करशील, म्हणजे फक्त थिएटर असं मला खूप आवडतं म्हणून पटकन म्हणाले. पण कुठलंही काम असो, कसंही काम असो, इट शुड गिव्ह मी चांगलं नेम, फेम, पैसे इम्पॉर्टंट आहेत, कारण आपण ह्याच्यावरच सर्व्हाइव्ह करतो. आणि माझं कुठलंही काम मी माझ्या आईवडिलांना कधी असं सांगायला नको की प्लीज तुम्ही बघू नका. आय वॉन्ट ईच ऑफ माय आर्ट टू बी सीन बाय माय पेरेंट्स. किंवा माझे ओमिशा आता 17ची आहे. आय हॅव अ नीस आरिणी, ती 8 वर्षाची आहे. शी स्टेज इन नेदरलँड्स. तिची माझ्याबद्दल प्राऊड फील करण्याची गोष्ट तिला एवढंच आहे की ती अलेक्साला जेव्हा विचारते हू इज मानसी साल्वी, आणि अलेक्सा नेदरलँड्समध्ये तिला उत्तर देते मानसी साल्वी इज अ पॉप्युलर ॲक्टर. सो समवेअर आता माझ्यावर ती एक ॲडेड रिस्पॉन्सिबिलिटी आहे की ओमिशा तर मोठी झाली, बट या दोन्ही मुलांनी दे शुड फील प्राऊड अबाउट मी. माझ्याबद्दल काही गुगल केल्यानंतर त्यांना कुठल्या कॉन्ट्रोवर्सीमुळे की अरे हिनी असं का केलं. सो आय वॉन्ट टू बी रिस्पॉन्सिबल फॉर माय पेरेंट्स अँड दीज 2 किड्स इन माय लाईफ. खूप छान. आणि होईल, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. तुला जे हवंय ते त्या पद्धतीचं काम तुला करता येईल. माझ्या सगळ्या पूर्ण सदिच्छा तुझ्या बरोबर आहे. तथास्तु. थँक्यू. थँक्यू सो मच.